निवृत्ती जया निवृत्ती जया बर जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. भगवान श्री रामकृष्ण परमहंस शारदा माता स्वामी विवेकानंदजींच्या त्याचप्रमाणे स्वामी भास्करेश्वरानंदजींच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या सम्मुख श्रद्धेय स्वामी बहुमानंद महाराज आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या वर्षीच्या या प्रवचनमालेच्या अंतिम सत्राला आपण प्रारंभ करतो. अनुभवामृताच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे आणि ते करताना त्यांचं कर्तृत्व आणि स्वरूप या दोन्ही अर्थाने विचार केला. सद्गुरू हे निरुपाधिक आहेत. द्वैत अद्वैत या सर्व सापेक्षतेच्या पलीकडे त्यांचं स्वरूप आहे. परंतु असं असूनही कल्पित भेदामध्ये गुरु शिष्य भाव निर्माण करून या कल्पित भेदातल्या आनंदाचा ते भोग आपल्या शिष्याला देतात. वास्तविक त्यांच्या कृपा प्रसादानं शिष्य हा शिष्य राहत नाही आणि म्हणून कोणतंही गुरुत्व त्यांच्यावर आरोपित करता येत नाही. शिष्य गुरु हा जो भेद आहे तो एका मर्यादेपर्यंत राहतो, एका विशिष्ट अंतरापर्यंत राहतो. जोपर्यंत तो बोध परमात्मा स्वरूपाचा बोध त्याला प्राप्त होत नाही शिष्याला, तोपर्यंत त्यांचं गुरुत्व हे शिष्याच्या सापेक्षत्वानं असतं, शिष्यत्वाच्या सापेक्षत्वानं असतं. पण दोघे जेव्हा एकाच बोधावर आरूढ होतात आणि परस्परांमधला ब्रह्मभाव दोघांनाही एकरूपत्वाने अनुभवाला येतो, त्यावेळेला त्यांच्यामध्ये कोणताही भेद नसतो, कोणतंही अंतर नसतं. एकमेकांना वेगळे असे म्हणून अनुभवाला येत नाहीत. परंतु साधने करता म्हणून, आनंदा करता म्हणून पारमार्थिक दृष्टीने जरी अद्वैताची भूमिका मांडलेली असली तरी भक्ती करता म्हणून कल्पित भेदाची भूमिका स्वीकारावी लागते. कारण ती भूमिका स्वीकारल्याशिवाय त्या भक्तीचा, वंदनाचा आनंद प्राप्त होत नाही. याच्याकरता तो कल्पित भेद निर्माण करणारेही तेच आहेत. पारमार्थिकम अद्वैतम द्वैतम भजन हेतवे तादृशी यदि भक्ती स्यात् सातु मुक्ती शताधिका, असं जे वर्णन मधुसूदन सरस्वतींनी केलंय त्याच्यामध्ये तो आनंद या मोक्षापेक्षा अधिक व्यापक स्वरूपाचा असतो असं म्हटलंय. भक्तीचं वर्णन करताना तिला मोक्ष लघुताकृत असं म्हटलंच आहे. ती मोक्षाला सुद्धा लहान करणारी आहे. तुकाराम महाराजांनी तर इतकं पुढे जाऊन वर्णन केलंय की ज्याच्यामुळे तुकाराम महाराजांवरच लोकांनी आक्षेप घेतले. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी स्पष्ट म्हटलंय, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. या अद्वैतामध्ये मला आनंद नाही आहे. पण अद्वैत स्वरूपाला प्राप्त होऊनही कल्पित भेदामध्ये आनंदा करता म्हणून तो भेद करावा लागतो. तो मानसिक पातळीवरचा असतो, तो कल्पित पातळीवरचा असतो, मानलेला असा तो भेद असतो. आचार्यांनी सत्यपि भेदापगमे नाथ तवाहं नमामके नस्त्वम असं जे म्हटले ते त्याच अर्थाने. सामुद्रो हि तरंगः क्वचन न समुद्रो तरंगः, हे आचार्यांचं म्हणणं याच भूमिकेवर. आचार्य म्हणतात सत्यपि भेदापगमे, देवा तुझ्यात आणि माझ्यामध्ये भेदाचा अपगम झाला, निवृत्ती झाली, हे जरी खरं असलं, तू आणि मी एक आहोत असा जरी आम्हाला अनुभव येत असला तरीही मी आता तुला असं म्हणतो की मी तुझा आहे, तू माझा नाहीस. असं का? आचार्यांनी सांगितलं कारण हेच आहे की तरंग आणि समुद्र हे एकच असले तरी तरंगाचा समुद्र का समुद्राचा तरंग
समुद्राचाच तरंग असतो. मी तुझा आहे, तू माझा नाहीस. त्याचं कारण आहे सरळ सरळ, भगवंताला मी तुझा म्हणावं हे योग्य आहे. तू माझा म्हटलं की त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते. त्यापेक्षा आपली जबाबदारी त्याच्यावर टाकणं हे केव्हा श्रेयस्कर आणि खरं म्हणायचं तर आपल्या दृष्टीने व्यावहारिक शहाणपणच असतं. न्यायामध्ये एक मरकट शिशुन्याय आणि एक मार्जाल शिशुन्याय असे दोन न्याय आहेत. माकडिणीचं जे पिलू असतं ते तिच्या पोटाला घट्ट धरून असतं. ती त्याला हात लावत नाही, ती त्याला सांभाळत नाही. ते तिच्या पोटाला घट्ट चिकटलेलं असतं. या झाडावरून त्या झाडावर उडी मारताना ते पिलू तिच्या बरोबरच जातं. पण त्या पिलाची ही जबाबदारी आहे की त्यांनी पोटाला घट्ट धरलं पाहिजे. ती जबाबदारी घेत नाहीये. जर तसं होताना ते पिलू खाली पडलं तर दोष मातेचा नाहीये, पिलाचा आहे. हा मरकट शिशु न्याय झाला. मार्जाल शिशु न्यायामध्ये काय असतं, मांजर आपल्या पिलाला पिलाच्या मानेला पकडते, दातात धरून उचलते. पिलाने कुठेही आईला धरलेलं नसतं, आईने पिलाला धरलेलं असतं. आपण मार्जाल शिशु न्यायानं वागावं, मरकट शिशु न्यायानं वागू नये. असंही मरकट होणं बरं नाही, त्याच्यापेक्षा मार्जाल होणं बरंच आहे. जबाबदारी पूर्ण आईवर आहे. तसं आचार्य म्हणतात, सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकी नसतो. नाथ तव अहम, मी तुझा आहे, न मामकी नसतो, तू माझा नाहीयेस. तरंगांचा समुद्र नसतो, समुद्राचा तरंग असतो. भक्तीसाठी कल्पिलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षा अधिक जास्त आनंद देणार आहे, याच्यात वाद नाही. म्हणून संतांनी मोक्षाला सुद्धा नको म्हटलंय. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवा घे. तुकाराम महाराजांचं वचन आहे. नाही, तुकाराम महाराजांनी तर अनेक अभंगामध्ये ही भाषा वापरली. ज्ञानोबांनी सुद्धा 12व्या अध्यायामध्ये चिंतन करताना या भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्याते परवते सर म्हणती. अरे या भक्तीची प्राप्ती झाल्यानंतर कैवल्याला म्हणजे मोक्षाला सुद्धा असेल पलीकडे सर असं म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. परवते सर म्हणती. या भक्तीला ज्ञानोबांनी काय, एकनाथ महाराजांनी काय, सर्व संत मांदियाळींनी पंचम पुरुषार्थ म्हटलंय. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी असं दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराज. चारी पुरुषार्थाच्या वर जशी भक्ती असते तशी, म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या मोक्षातला जो चौथा तो. कारण मोक्षाचा विचार करताना फक्त मोक्ष एवढं म्हणूनच पुरुषार्थाचा विचार पूर्ण होत नाही. यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था, याचे नाव चौथा पुरुषार्थ. सायुज्यालाच पुरुषार्थ म्हटलं ज्ञानोबांनी. त्यामुळे त्याच्याही वर जाणारं कोण असेल तर ती भक्ती असते. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी, असं भक्तीचं मार्ग आहे. तुकाराम महाराजांनी ते इतकं स्पष्ट म्हटलंय, भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हाणो लाथा. तुका म्हणे सत्ता करू निकट असेल. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला जन्म घेण्याकरता कोणतं भय नाही, आम्ही मोक्ष सुखाला सुद्धा लाथ मारू. मोक्ष सुखाला सुद्धा आम्ही लाथ मारू. देवाला प्रार्थना करताना तुकाराम महाराजांनी आम्हाला पुन्हा पुन्हा तुम्ही जन्माला घालावं हीच प्रार्थना केली. आचार्यांनी सुद्धा देवी अपराधक्षम आपण स्तोत्रामध्ये आपल्याला माहिती असेल, न मोक्षस्य आकांक्षा भव विभव वांछा पिचनमेन विज्ञान अपेक्षा शशिमुखी सुखेच्छा न पुनः अतस्त्वाम संयाचे जननी जननम यातु मम वै मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानी इति जपतः, असं देवी अपराधक्षम आपण स्तोत्रात आचार्य. न मोक्षस्य आकांक्षा, आम्हाला मोक्षाची आकांक्षा नाही. न मोक्षस्य आकांक्षा, आम्हाला आकांक्षाच नाही. मोक्षस्य आकांक्षा न, मोक्ष मिळावा अशी इच्छाच नाहीये. भव विभव या वैभवाची सुद्धा आम्हाला अपेक्षा नाही. मग हवं काय तुम्हाला? काही नाही, आम्हाला एकच अतस्त्वाम संयम जननी जननम यातु मम, आम्हाला पुन्हा 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 जन्म मिळावा हीच अपेक्षा आहे. एवढीच अपेक्षा आहे. कशा करता? काय नाही, पुन्हा पुन्हा जन्म मिळावा आणि भगवंताचं नाव घेत घेत तो जन्म व्यतीत व्हावा याच्याकरता आम्ही जन्म. कारण मोक्ष मिळाला की जन्म मरण परंपरा थांबली ना. मग पुढच्या जन्मी परत यायचं आणि वारी करायची हे शक्य होणार नाही. मग ती वारी चुकेल, मोक्षच नको ना. टाका ना त्याला, मोक्ष टाळा.
नामस्मरण करता येणार नाही ना, मग मोक्ष टाळा ना, नको. काय करायचं, तो मोक्ष मिळून जन्माला यायचं नसेल आणि जन्माला येण्याने जर नामस्मरणाचा अथवा परमात्म चिंतनाचा आनंद भोगता येणार नसेल तर मोक्षापेक्षा ज्या आनंदामध्ये आम्हाला अधिक जास्त रममाण होता येतं तो आनंद आम्हाला जास्त महत्वाचा वाटतो. म्हणून मोक्ष लघुताकृत असं त्याला म्हटलंच आहे भक्तीला. ही भक्ती कशी, भक्तीमध्ये पुन्हा प्रकार आहे. पराभक्ती, अपराभक्ती हे प्रकार आहेच आहेत. त्याच्यात साध्य भक्ती, साधन भक्ती किंवा गौडी भक्ती वगैरे हे प्रकार आहेच आहेत, नाही असं नाही. बरं, रागानुगा भक्ती हे आहेच आहे, केलेलेच आहेत, भक्तिशास्त्रकारांनीच केलेले प्रकार. परंतु ही भक्ती साधनरूप असणारी भक्ती नाही. परब्रह्माचा यथार्थ बोध झाल्यानंतर होणाऱ्या भक्तीला भक्ती म्हटलं. म्हणून भक्तीचं रक्षण करताना आचार्यांनी विवेक चूडामणी काल आपण बोलून आलो. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्षाच्या प्राप्तीकरता महत्वाचं काय असेल तर भक्ती ही एव, भक्तीला एवकार घालून सांगितलं. भक्तीच फक्त कारण ठरते. मग भक्ती म्हणजे काय, स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्यभिधीयते. आत्मस्वरूपाचं अखंड अनुसंधान ठेवणं यालाच भक्ती असं म्हणतात. आचार्य ज्ञानोबांनी सुद्धा ज्ञान आणि भक्ती याच्यामध्ये भेद केला नाही. काही ठिकाणी ज्ञानोत्तर भक्ती असे संदर्भ ज्ञानेश्वरीत येतात, पण काही ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान आणि भक्ती या दोघांना एकच शब्द वापरला, ज्ञान भक्ती असा शब्द. सामान्य भक्ती असा शब्द ज्ञानोबा वापरत नाही, ज्ञान भक्ती असा शब्द. या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज, तो मीच हे केवळ तुझं श्रुतही आहे. उभवनिया भुजा ज्ञानी आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्याय. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायातला आम्ही काय बोललो याचा संदर्भ देतो. उभवनिया भुजा, आम्ही हात वर करून जगाला सांगितलं. देव बोलतात, भगवंताच्या मुखातले वचन. आम्ही हात वर करून जगाला सांगितलं. ऊर्ध्व बाहुर विरौमेश, जसं व्यास महर्षी बोलतात महाभारतामध्ये, ऊर्ध्व बाहुर विरौमेश न च कश्चित् शृणोति मे धर्मात् अर्थश्च कामश्च सधर्म किं न सेव्यते. असं व्यास महर्षी हात वर करून सांगतात. हात वर करून म्हणजे सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेऊन सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलंय, वाजत असे बोंब कोणी नायकती काही. अरे आम्ही बोंब मारून जगाला सांगतोय तरी आमचं कोणी ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. हाकारोनी सांगतो, आरडाओरडा करून सांगतो, तुमच्या पाया पडून सांगतो, तुमच्या चरणावर मस्तक टेकवून सांगतो, इथपर्यंतची भाषा तुकाराम महाराजांनी नम्रतेने वापरली. कर जोडोनी विनवितो तुम्हा, कर जोडोनी. इतकंच नाही बाबा, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांच्या पायी दंडवत घालून सांगतोय तुकाराम महाराज. हात वर करून आम्ही सांगू. उभवनिया भुजा, काय सांगितलं तुम्ही, ज्ञानिया आत्मा माझा. हा ज्ञान स्वरूपाला प्राप्त झालेला ना, तो माझा आत्मा आहे. हे कुठे बोललो, बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्याय. 7व्या अध्यायामध्ये मी हे बोललो. कुठे बोललोय, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम हंसच मम प्रियः. हे भगवंताचं जे वचन, चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृते अर्जुना आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते. ज्ञानी म्हटलंय पण एक भक्तिर्विशिष्यते असं म्हटलं. ज्ञानाचं वर्णन चालू आहे पण तो ज्ञानी भक्त म्हणावं लागेल. ज्ञानोबांनी काही ठिकाणी ज्ञान भक्ती असा शब्द वापरला. म्हणजे ज्ञान आणि भक्ती दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. ज्ञान हीच भक्ती आहे आणि भक्ती हेच ज्ञान, असं काही ठिकाणी केलं. 15व्या अध्यायाच्या शेवटी जिथं भक्तियोगाची परिसमाप्ती 12वा ते 15वा भक्तियोग मानला गेला ना, मग त्या भक्तियोगाची परिसमाप्ती करताना ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं असं म्हटलंय अर्जुनाला भगवंताच्या मुखातून, अर्जुना माझी भक्ती करण्याकरता योग्य कोण आहे ते ऐक. एरवी तरी माझी या भजना उचित तोच अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाची. 15.5 होवावे ते 15.5 विसळावे तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी. माझी भक्ती मी होवोनी संभवे हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असेल तर होवोनी इथं आपल्याला झाल्यानंतर इथं ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा विचार करता येतो. आणि 18व्या अध्यायामध्ये किंवा 7व्या अध्यायातला जो संदर्भ दिला त्या 7व्या अध्यायामध्ये ज्ञानोत्तर भक्ती न म्हणता ज्ञान भक्ती असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. ज्ञानोत्तर भक्तीचा विचार हा आपल्याकरता असतो, जो त्या पदावर आरूढ झालेला आहे त्याच्याकरता ज्ञान भक्ती असंच सांगावं.
म्हणून ही भक्ती ज्ञानाच्याही पलीकडे जाणं. एकनाथ महाराजांचा एक अभंग या अर्थाचा. नाथ महाराजांनी असं म्हटलंय, भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान, भक्तीने ज्ञानाशी दिधले महिमान. भक्तीच्या पोटी ज्ञान उपजतं. ज्ञान होतं कुणाला? गीता काय सांगते? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. श्रद्धावान म्हटलंय ना, म्हणजे तो भक्त आहे. भक्तालाच ज्ञान होऊ शकतं, अन्यांना ज्ञान होऊ शकत नाही. त्याचं सरळ कारण आहे, ज्ञानाकरता कुठली ना कुठली तरी उपासना करावी लागते की नाही. बरं, काही जरी नाही केलं, समजा सगुण परमात्मा जरी मानला नाही ज्ञानाकरता, तरी सद्गुरूंची सेवा करणं हे सुद्धा भक्तीचंच लक्षण आहे ना. भज सेवायाम असाच धातू पाठ आहे ना. भक्ती करणं म्हणजे काय आहे? सेवा करणं. आणि सेवा करणं म्हणजे काय? भक्ती करणं. तिथं जाऊन सेवा करा म्हणजे काय करा? भक्ती करा. भज सेवायाम असंच सांगितलं. म्हणजे सेवा केल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. ऐन वेळेला जायचं आणि हात पुढे करून ब्रह्मज्ञान द्या म्हणायचं तर हे जमत नाही. गुरुची सेवा झाली पाहिजे. ती कोणत्या अर्थाने कशी? तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. सेवा हा दारवंठा म्हटलंय तिथं. ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळखतो. सेवा हा दारवंठा आहे. त्या दरवाजातून आत जायचं असेल तर हा उंबरठा ओलांडला पाहिजे आपल्याला. सेवा केल्याशिवाय, संत सेवा केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. योग वासिष्ठामध्ये मोक्षाच्या दारावर 4 द्वारपाल राहतात असं म्हटलं. त्या द्वारपालांचं मन जिंकल्याशिवाय ते आपल्याला आत सोडत नाही. मोक्षद्वारे द्वारपालः चत्वारी परिकीर्तितः शमो विचारः संतोषः चतुर्थः साधुसंगमः. हे 4 त्या मोक्षाच्या दारावरचे पहारेकरी म्हणतो. भागवतामध्ये सुद्धा मला वाटतं अगदी सुरुवातीला आलं, नेमकं स्थळ माझ्या लक्षात नाही आता, परंतु सेवा द्वार माहुर विमुक्ते हे असं कुठेतरी आलंय. श्लोक आता उपस्थित नाही मला, पण सेवा द्वार माहुर विमुक्ते हे मोक्षाचं द्वार म्हणजे सेवा आहे हे भागवतही बोलतो. संत सेवा केल्याशिवाय मोक्षाच्या आत मोक्षद्वारातून आत जाता येत नाही हे योग वासिष्ठ बोलतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सेवा हा दारवंठा, तो सेवा केल्याशिवाय, ती सेवा केल्याशिवाय आम्हाला आज मोक्षापर्यंत जाता येणार नाही. म्हणजे काय झालं? सेवा करणारा सेवक हा भक्तच आहे. भक्ती केल्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही हेच सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि तो मोक्ष प्राप्त झाल्यानंतर काय करायचं? आतापर्यंत केलेली सेवा इतकी अंगवळणी पडलेली असते की ज्ञानानंतरही तीच सेवा आपली परवानगी न घेता प्रकट होते, एवढाच फरक आहे. ती सेवा होतच राहते, म्हणून तर ती ज्ञानाच्या पुढे आहे. म्हणून तुम्ही संत वाङ्मयामध्ये पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेत आल्यामुळे जीवनमुक्ताचं वर्णन केलं. पण संत महात्मे अभंगातून जीवनमुक्ताचं फार वर्णन करत नाहीत, ते संतांचं वर्णन करतात. त्याच्यामध्ये हा फरक आहे. संत हा ज्ञान झाल्यानंतरही उपासना भक्ती करतच राहतो, जगाला कळावं म्हणून. संत हा ज्ञान झाल्यानंतरही परमात्म्याचं नामस्मरण अखंड करत राहतो, कारण ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती आहे म्हणून. पण जीवनमुक्ताला एकदा ब्रह्मज्ञान झालं की त्याला कोणी स्वभिन्न राहतच नाही, म्हणून तो म्हणतो मी कुणाची सेवा करतो. म्हणून मुक्त आणि संत याच्यात फरक आहे. मुक्त वेगळा, संत वेगळा. संत हे मुक्ताच्या फार पुढे असतात. एक सहज जर बोलायचं झालं, मुक्त हा संत होईलच असं सांगता येत नाही, पण प्रत्येक संत हा नक्की मुक्त असतो. हा फरक पडतो, हा फरक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायात काय चिंतन केलं, एक ओवी सांगतो आणि पुढे जातो. याच्यात किती अडकलो तरी सांगणं कमीच पडेल. एकच ओवी सांगतो ज्ञानोबारायांची 12व्या अध्यायातली. अर्जुनाला बोलताना भगवान असं म्हणाले की अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडी. अर्जुना जो योगी आहे आणि जो मुक्त आहे, अर्जुना का जो भक्तू, जो भक्त आहे तोच योगी आहे, तोच मुक्त आहे. भक्ताला योगी म्हटलंय, भक्ताला मुक्त म्हटलंय. योग्याला भक्त म्हणतील असं सांगता येत नाही. मुक्ताला परमात्मा भक्त म्हणून घेतील असं सांगता येत नाही. म्हणून मुक्त वेगळा, भक्त वेगळा, संत वेगळा हे मान्य करावं लागतं. मुक्त वेगळा, संत. काही अधिकाराचा विचार केला तर दोघेही परमात्मरूप असतात, इथं दोघांच्या दृष्टीनं सामान्य. परंतु संतांचं काही विशेष काय?
म्हणून एका वाक्यात जर बोलायचं झालं, लक्षणा करतो योग्य अयोग्य आपण तपासून घ्या, पण लक्षात ठेवायला सोपं जावं आणि लक्षात घ्यायला सोपं जावं म्हणून बोलतो. जागेवर बसून ज्ञान झालं की तो मुक्त होतो, ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही तो संत होतो. एवढाच अगदी सोपं लक्षात ठेवायला. एका ठिकाणी बसून जो आसन मांडतो, बसतो, चिंतन करतो आणि ब्रह्ममय होऊन जातो तो मुक्त आहे. पण ब्रह्ममय झाल्यावर जो जागेवर बसत नाही, हे झालेलं ज्ञान जो जगाला वाटत फिरतो तो संत होतो. म्हणून हे लक्षात ठेवायला थोडं सोपं आहे. एक दोनदा मनात म्हणाला तर म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पारमार्थिकम अद्वैतम द्वैतम भजन हेतवे हे सूत्र आपल्या सद्गुरूंच्या संबंधाने इथं वापरले की भक्तीचा आनंद देण्याकरता, भक्तीचा आनंद स्वीकारण्याकरता सद्गुरू अभेद स्थितीमध्ये राहून सुद्धा वंद्यवंदक भावाला पुन्हा जन्म देतात आणि तो भाव सिद्ध करून देतात. तो भेद वास्तव असतो असं नाही, तो भेद कल्पित असतो. वास्तव भेदामध्ये आणि कल्पित भेदामध्ये खरं म्हटलं तर वास्तविक वेदांताने वास्तव आणि कल्पित असे प्रकारच केले नाहीत. कारण भेद म्हटला की तो औपाधिक असतो आणि उपाधी कोणती कल्पितच असते. उपाधीला वास्तवता देता येत नाही, ती कल्पितच मानावी लागते. का मानावी लागते? कारण ती आगमापायी आहे म्हणून. उपाधी, कोणतीही उपाधी आगमापायी असते. देह नावाची उपाधी आगमापायीच आहे. आरसा नावाची उपाधी आगमापायी म्हणजे काय ते सांगतो. आगमापायी म्हणजे येणारी जाणारी, येणं आणि जाणं. आरसा समोर आल्यामुळे एका बिंबाला प्रतिबिंब रूपाला भावाला प्राप्त व्हावं लागलं. हा बिंब प्रतिबिंब भाव जो प्राप्त आपल्याला झाला, आपल्याला अनुभवाला आला, तो आरसा नावाच्या उपाधीने आला की नाही? आला. तो आरसा कायम आपल्या डोळ्यासमोर असतोच का? तो येणारा जाणारा. किती वेळ आपण आरशासमोर उभं राहू शकतो? किती वेळ? 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, अर्थात कुठं जायचंय त्याच्यावरती अवलंबून असा उत्तर आहे. परंतु किती वेळ? 2 तास, 5 तास, 10 तास, किती आयुष्यभर आरशासमोर आपण कधी उभं राहू शकतो? आपण जन्माला आल्यापासून आरसा आमच्या समोर आहे का? हे जर नसेल तर कोणती उपाधी आगमापायी आहे. आणि मिथ्यात्वाचं लक्षण सांगताना वेदांतांनी हेच लक्षण सांगितलंय की जे येणारं आणि जाणारं असतं ते मिथ्या असतं. आमचा देह ही उपाधी आहे ना ब्रह्मभावाच्या प्राप्तीतली, त्या उपाधीमुळे आम्हाला ब्रह्मभाव प्राप्त होत नाही ना. हा देह काही कायम आहे का? तो येणारा जाणाराच आहे की नाही? तो आम्हाला प्राप्त होतो, काही कर्मांनी प्राप्त होतो. कर्माच्या शुद्धाशुद्धतेवर देहाची योग्यता जर अवलंबून असेल, आगा कर्मी जे उरावे तैतीही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. यावे म्हटलंय ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, याचं एकनाथ महाराज हरिपाठात बोलतात ना. जन्म घेणे लागे म्हटलंय ना, म्हणजे या देहाला प्रागभाव आणि प्रध्वंसभाव आहे, हा त्याचा अर्थ झाला. आणि ज्या पदार्थाला प्रागभाव कुठला तरी अभाव लागतो तो पदार्थ हा मिथ्या मानावा लागतो. मिथ्या म्हणजे खोटा नव्हे, आपण मागे बोललोय. मिथ्या शब्दाचा अर्थ नश्वर असा होतो, खोटा असा होत नाही. खोटा या शब्दाचा समानार्थी शब्द वेदांतामध्ये तुच्छ असा आहे, मिथ्या नाही. मिथ्या या शब्दाचा अर्थ नश्वर. जग नश्वर आहे म्हणून मिथ्या म्हटलंय. जग खोटं आहे असं आचार्य म्हणतच नाही. दुर्दैवाने त्यांच्यावर तसा आरोप केला जातो. असो, तो विषय पुन्हा स्वतंत्र आहे. त्याच्या अर्थछटा आणि भावछटा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. मला आता त्या विषयात बोलण्याचं काही कारण नाही. मला बोलायचं असं आहे की हे कोणतीही उपाधी नित्य नाही आहे, शाश्वत नाही आहे. कोणती उपाधी आपल्याला शाश्वत आहे सांगा? एखाद्या माणसाला चष्मा लागतो, चष्मा ही उपाधी आहे. ठीक आहे, जन्माला येताना आपण घेऊन आलोय काय? नाही. बरं, देह हा जन्माला येताना आपण घेऊन आलो, चला मान्य. आपली इच्छा नसताना तो देह आम्हाला सोडून जातो की? आम्हाला असं वाटतं का या देहाने आता आम्हाला सोडून जावं? असं कधी वाटतं आम्हाला? ब्रह्मज्ञानाशिवाय ते वाटणं शक्य नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत देहालाच मी समजत असल्यामुळे मी संपावं असं कुणालाही वाटत नाही. आपण परवाच बोलून आलोय त्या संबंधात. कुणाला वाटतं देह म्हणजेच मी आहे असंच आम्हाला वाटत राहतं. मी या देहाच्या पलीकडे याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून आग्रह धरला आहे. मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार पहिल्यांदा करा, तर मग पुढची गणितं सोपी जातात. तुकाराम महाराजांचं वचन आपण बोलून आलो.
देहाच्या संबंधाने देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावणे चोरा रक्षण असे भासत तुकाराम महाराज बोलतात. अरे तुम्ही बाकीच्या पसाऱ्याचं काय म्हणता? बाकीचा पसारा ज्या देहामुळे वाढवला तो देह तरी काय खराय सांगा ना. बाकी सगळा पसारा जो देहाला आश्रय मिळावा म्हणून घर, देहाला काही जगता यावं म्हणून अन्न, चांगलं अन्न, आणि चांगलं अन्न इथूनच खरं म्हणजे त्या पसाऱ्याची वृद्धी आहे. अन्न मिळवणं किंवा आश्रय मिळवणं, आसरा मिळवणं याच्यात अडचण नाही आहे, याला परमार्थ विरोध करत नाही. आपण वस्त्र परिधान केलं, परमार्थाचा विरोध नाही. आपण रोज जेवण केलं, परमार्थाचा विरोध नाहीये याला. आपण घर बांधलं, परमार्थाचा विरोध नाहीये याला, नाहीये. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, माणूस अखंड संसाराचा विचार करतो. कसा करतो, त्याला काय वाटतं या संसाराच्या बद्दल? तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच धरी हाव संसारी. हेच वाटतं, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, बस. दुसरं ह्याच्या पलीकडे काहीच वाटू शकत नाही. ल्यावे खावे याला कोणी संतही विरोध करत नाहीत आणि कोणता पारमार्थिक विचारही या विचाराला विरोध करत नाही. मला अंगाला वस्त्र हवं, याला परमार्थ काय विरोध करेल, परमात्मा काय विरोध करेल, संत महात्मे काय विरोध करतील? अरे मी वस्त्र नेसावं, आनंद आहे ना, नेसलंच पाहिजे. आपण मनुष्य आहोत. लज्जा नावाचा एक गुण पूर्वीच्या काळी माणसांकडे होता, तो असणंही चुकलं असेल तर सांगत. तर लज्जा हा एक गुण आहे आणि तो गुण आपल्याला सांभाळायचा असेल तर आपण वस्त्र धारण केलं पाहिजे, याच्यात कोणीच विरोध करत नाही. ल्यावे खावे याला विरोध नाही आहे. ऐका, तुकाराम महाराजांचं वचनही आपण लक्षात घ्या. आपल्या प्रारब्धानं आपल्याला जे मिळतं त्याला कोणताही पारमार्थिक विचार विरोध करत नाही. हे सूत्र आपण लक्षात ठेवा. जे प्रारब्धानं प्राप्त होतं त्याला परमार्थाचा विरोध नसतो. आता मी थोडं पुढे बोलतो. ल्यावे खावे बरे असावे सदैव, ह्याची धरी हाव संसारी. त्याच्यात संसाराचा संबंध आहे कुठे? अरे आम्ही जेवण केलं पाहिजे, आम्ही मरावं अशी परमार्थाची इच्छा आहे काय? आम्ही उपाशी मरावं असं देवाला वाटतं का? अरे पोषितो जगासी एकलाची, तो सगळ्या जगाला पोषणारा. भागवतामध्ये ऊती नावाचा जो परमात्म्याचा पुराणाचा धर्म म्हणून जो सांगितला, द्वितीय स्कंधामध्ये जे पुराणाचे 10 धर्म सांगितले त्याच्यामध्ये ऊती म्हणून आले. ऊती पोषण, परमात्मा पोषण कसं करतो हे ऊती सांगते. ते भागवतात जे 12 स्कंध आहेत त्या प्रत्येकाला काही नावं आहेत, तो आता विषय नाही आहे. पोषण करतो परमात्मा आमचं. आम्ही उपाशी करावं असं त्याला वाटतं. अन्न आम्हाला प्रारब्धाने मिळतं, वस्त्र आम्हाला प्रारब्धाने मिळतं, धन आम्हाला प्रारब्धाने मिळतं, आम्हाला जन्म प्रारब्धाने मिळतो, जाती प्रारब्धाने मिळते, भोग प्रारब्धाने मिळतात. पतंजली योगसूत्रामध्ये पतंजलींनी स्पष्ट शब्दात निर्देश केले, सती मूले तद्विपाको जात्यायुर भोगः. तद्विपाको म्हटले कशाला? जाती आयु भोगः. हे सगळे विपाक आहेत. विपाक म्हणजे काय? कर्माचे परिणाम आहेत, प्रारब्ध आहे. सती मूले तद्विपाको जाती आयु भोग. आयुष्य आम्हाला किती मिळतं? आमचं कर्म, आमचं प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत आहे. मनुष्य मेला म्हणजे काय होतं? आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये, काही नाही हो, ऋणानुबंध संपले, त्यांचं या घरातलं अन्न संपलं, त्यांचं इथलं वास्तव्य संपलं. म्हणजे काय आहे? इथलं वास्तव्य त्यांना प्रारब्धाने मिळालं होतं, त्या प्रारब्धाचा आणि परमार्थाचा विरोध नाही आहे. कल्पना करा, माझ्या प्रारब्धाने जर आज मला जेवणच मिळणार नसेल, कल्पना करा, माझ्या प्रारब्धात आज जेवण नाही, मला मिळणार नाही, मी किती उड्या मारल्या तरी मिळणार नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. तुकाराम महाराजांनी स्पष्ट म्हटलं, प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची वाडे मान. मला आज अन्न नाही माझ्या प्रारब्धात नसतं. एखाद्या वेळेला 3-3दा जेवावं लागतं, प्रारब्ध, प्रश्न नाही. पण समजा माझ्या प्रारब्धामध्ये आजच्या दिवशी अन्न नसेल
आणि माझ्या प्रारब्धानुसार संध्याकाळी रात्री कुठेतरी मला एक बशी भरून पोहे मिळाले, एवढंच माझ्या प्रारब्धात आहे. एक कल्पना करा, आज दिवसभर अन्न मिळालं नाही, संध्याकाळी बशी भरून पोहे मिळाले, तर माझ्या प्रारब्धात तेवढे बशी भरून पोहे होते. हे माझं प्रारब्ध आहे, तेवढंच मी सेवन करावं, विषय संपवावा, संतुष्ट राहावं, प्रश्न मिटला. पण बशीभर पोहे मिळाल्यानंतर हे प्रारब्धात आहेत तेवढे मिळाले, एवढ्यावर मनुष्य राहत नाही ना. बशीभर पोहे हातात आले की लिंबाची फळ आहे का असं म्हटलं की मग संसार सुरू होतो. तोपर्यंत परमार्थाचा विरोध नाहीये बरं का. मग लोणच्याची फोड आहे का, मग दही आहे का, हे सुरू झालं, हे वाढवणं सुरू झालं की संसार. म्हणून ल्यावे खावे इथं संसार नाहीये, ते बरेच असावे इथं संसार. ते चांगलंच असलं पाहिजे. अरे माझं कर्म जर चांगलं नसेल तर ते चांगलं मिळेल कसं. परंतु हा विचार करायला आम्ही तयार नाही आहोत. मी हे का बोलतो आपल्याला लक्षात घ्या. जे मिळतं आमच्या कर्मानं देह आम्हाला मिळाला, हा देह काय करतो, हा देह आमच्या ठिकाणी अहंकार वाढवतो. हा देह अहंकार निर्माण झाला की काय होतो, तो ब्रह्मदर्शनातला प्रतिबंध ठरतो. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांत ब्रह्मभूयाय कल्पते. 18व्या अध्यायामध्ये क्रमयोगाचा विचार सांगताना पहिला श्लोक हा सांगितला, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम. त्या अहंकाराबद्दल बोलताना त्या श्लोकाच्या खाली ज्ञानोबांनी पहिल्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलं, ते आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहांकार. आम्हाला अडवायला आलेला सगळ्यात मोठा प्रतिबंध कोणता असेल तर देहांकार. देह ही उपाधी आहे की नाही सांग. मग हा देह, आता मी पुढे पुन्हा त्या मुद्द्यावर येतो, हा देह आगमापायी आहे का नाही. कारण याला प्रागभाव प्रध्वंसा भाव आहे का नाही. मी जन्माला येण्याच्या पूर्वी हा देह होता का, नव्हता ना, मग त्याला प्रागभाव आहे. मी गेल्यानंतर हा देह टिकणार आहे का, नाही, त्याला जाळून टाकतील ना, त्याची राख रांगोळी होईल ना, ती राख सुद्धा ठेवत नाही, गंगेमध्ये समर्पित करून टाकतात. तेवढं सुद्धा आपलं अस्तित्व ठेवायला घरचे लोक तयार नाही. आम्हाला घरात तेवढ्या रूपाने सुद्धा ठेवून घ्यायला तयार नाहीयेत. मग देह पडल्यानंतर, देह पातानंतर देहाचं अस्तित्व जर राहत नसेल तर देहाला प्रध्वंसा भाव आहे का नाही, आहे. मग प्रागभाव आणि प्रध्वंसा भावाने युक्त असणारा हा देह जर आगमापायी मानला, उपाधी कोणती उपाधी अशी आहे मला सांगा जी आपल्या जीवनामध्ये नित्य आहे, कोणती उपाधी अशी आहे. मग उपाधी जर आगंतुक असून आम्हाला प्रतिबंध ठरत असेल तर कोणत्याही आगंतुक पदार्थाला, कोणत्याही आगंतुक पदार्थ, आगंतुक म्हणून आला की तो त्रासदायकच असतो, तो कोणत्याही रूपात येऊ. मी आपल्याला साधं सांगतो, एक लक्षात घ्या. आपल्या डोळ्याची पापणी, आपल्या डोळ्याची पापणी क्वचित प्रसंगी आपली पापणी आपल्या डोळ्यात जाते, असं होतं की नाही, होतं. ती पापणी आपल्या डोळ्यात, आपलीच पापणी जी जाते, एक केस बारीक तो जातो, तो टोचतो काय, टोचत नाही, तो पाण्याने सरळ बाजूला होऊन जातो, तो टोचत नाही. फार डोळ्यात केस गेलेला दिसला, 2-4 वेळेला उघडझाप केली तर ती पापणी टोचत नाही. पण आपण डोळे उघडा, मी एक गुलाबाच्या पाकळीने आपल्या डोळ्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो, त्रास होईल की नाही, होईल. का होईल, कारण पापणी आपली आहे, आगंतुक नाही आहे. जे आगंतुक आहे ते किती नाजूक असलं तरी त्रास आहे. ते जे जे आगंतुक आहे ना जीवनामध्ये ते त्रासदायक आहे, हा वेदांताचा नियम आहे. आणि म्हणून त्या आगंतुक असणाऱ्या पदार्थाला उपाधी असं म्हणतात. ती उपाधी ही स्वीकारली द्वैत दर्शन आहेच आहे. म्हणून वेदांताने कधीही वास्तव भेद आणि कल्पित भेद हे भेद केले नाही. कारण कोणताही भेद हा औपाधिक असतो आणि उपाधी आगमापायी आहे. पण आपल्याला समजावं, आपल्याला हे कळावं की भक्ती दर्शन आपल्याला व्हावं याच्याकरता एका भेदाची कल्पना करावी लागते वास्तविक. म्हणून तर परवा आपल्या गुळाचा गणपती आणि गुळाचा नैवेद्य हा भेद म्हटला तर कल्पित आहे, वास्तव नाहीये. नैवेद्य म्हणून जर तुम्ही त्या गुळाकडे बघणार असाल तर तो त्या गणपतीपासून वेगळा आहे. कारण तिथं भक्षण करणारा देव आणि भक्ष्य पदार्थ म्हणून गुळ, या दोघांमध्ये भक्ष्य भाव येतो. परंतु तो गुळ काढला कुठून, गणपतीच्या पोटाला चिमटा काढून. तो गुळ जर गणपतीचंच एक अंग असेल तर तिथं भक्ष्य भाव राहील कसा, राहणार नाही. मग भेद मानायचा की न मानायचा, गणपतीचंच अंग म्हणून मानाल तर भेद मानता येणार नाही, पण नैवेद्य म्हणून मानाल तर मानावं लागेल. तसं स्वरूप म्हणून बघाल तर गुरु शिष्य भाव वेगळा मानता येणार नाही, पण वंदन करण्याकरता हा भेद मानावा लागेल. हे आम्हाला आमच्या सद्गुरूंनी शिकवलं, हे ज्ञानोबा आहे.
म्हणून काल ओवी आपण पाहून आलोय, अर्थात धावती पाहिली आपण, तरी मी आपल्याला सांगतो ज्ञानोबारायांनी म्हणून हे म्हटलंय, परवाही आपण कालही आपण बोललो, दर्पणे वीण डोळा आपुले भेटीचा सोहळा. सोहळा म्हटलाय ज्ञानोबाराय कशाला सोहळा म्हणतील हे कळत नाही. दर्पणे वीण डोळा आपुले भेटीचा सोहळा भोगिता तरी लीळा सांगतो हे. जो आरशाशिवाय स्वतःच्या भेटीचा सोहळा भोगू शकतो त्यालाच मी काय म्हणतो हे कळेल. हे कल्पित भेदात येणं म्हणजे काय आणि वास्तवात अभेदात राहणं म्हणजे काय हे सगळ्यांना कळत नाही. हे सगळ्यांना कळत नाही. जो उपाधीशिवाय स्वतःच्या भेटीचा सोहळा भोगू शकतो. सोहळा हा नेहमी आनंदाकरता वापरला जातो. सोहळा हा शब्द 61 सोहळा, षष्टाब्दपूर्ती सोहळा, अमृत महोत्सवाचा सोहळा हे म्हटलं जातं. पण ज्ञानोबारांनी काही ठिकाणी सोहळा हा शब्द मरणाला सुद्धा लावला. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणू नये धनंजया जी आपण. अरे देहाच्या गावाला आल्यानंतर जन्म मृत्यूचा सोहळा भोगायला नाही म्हणता येत नाही, ते अपरिहार्यतेने भोगावं, पण त्याला सोहळा म्हणजे. जन्माला येण्याचा सोहळा असतोच, पेढे वाटलेच जातात, पेढे वाटलेच जातात, जन्माला येण्याचा नेहमीच सोहळा असतो. पण माणसानं जन्म आणि मरण याच्यातला काळ असा भोगावा की त्याच्या मरणाचा सोहळा झाला, ही अपेक्षा आहे त्याच्यात. जन्माला येण्याचा तर सोहळा कुणाचाही असतो. मूल जन्माला आल्यानंतर आईला आनंद होतोच, वडिलांना आनंद होतोच, नातेवाईकांना आनंद होतोच, भावा बहिणीला आनंद होतोच, निदान व्यवहार म्हणून तरी तो आनंद दाखवला जातोच, कसं का असे ना. पण तो सोहळा होतो जन्माला आल्याचा, कारण त्याची प्रतीक्षा असते, लोक त्याची चौकशी करत असतात, वेळ बघितली जाते, घाई गडबड सुरू होते, घरामध्ये मंगल कार्य घडल्यासारखं काही होतं, पेढे वाटले जातात, सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसून येतो, सोहळा म्हणता येतो. पण एखादा मनुष्य जर घरातला गेला तर त्याचा सोहळा होत नाही, चेहऱ्यावर कुणाचाही आनंद नसतो. माणसाने जगतानाच असं जगावं की त्याचं जाणं सुद्धा जगाकरता सोहळा. म्हणून जन्म मृत्यूची या सोहळीया ना म्हणू नये धनंजयाची या परी. सोहळा म्हटलं आपुले भेटीचा सोहळा. ज्ञानोबा स्वतः अरे आरसा नावाची उपाधी न घेता आपलं आपल्याकडे बघा, कसं बघता येतं. साक्षी भावाला गेल्याशिवाय बघता येत नाही, साक्षी भावाला गेल्याशिवाय, तटस्थ झाल्याशिवाय बघता येत नाही. स्वतःकडे स्वतःला बघता आलं पाहिजे. आपण तटस्थतेनं स्वतःच्या जीवनाकडे बघू शकतो. आमचे स्वामी वरदानंद भारती म्हणत असत, त्यांच्या मुखातलं विधान सांगतो, ते नेहमी असं म्हणत असत की माणसाने नेहमी दुसऱ्याचा वकील व्हावं, स्वतःचा न्यायाधीश व्हावं. पण माणूस नेमकं उलट करतो, तो नेहमी स्वतःचा वकील होतो, दुसऱ्याच्या न्यायाधीश. दुसरा कुठे चुकतो हे दाखवू शकतो, पण मी कुठे चुकतो त्या चुकीचं नेहमी समर्थन करत असतो. आपण म्हणायचे नाही, असं करू नये माणसाने, कधीच असं करू नये. नेहमी स्वतःचा न्यायाधीश व्हावं आणि दुसऱ्याचा वकील व्हावं. दुसऱ्या आपल्या बाबतीत जे वागतो त्याचं समर्थनच करा. बरोबर आहे त्याचं वागणं, त्यांनी शिवी दिली, बरोबरच आहे, मी वेड्यासारखा वागलो, मग ती शिवी नाही दिली तर काय करेल, त्याचा वकील झालं पाहिजे. माझा स्वतःचा मी न्यायाधीश झालं पाहिजे. न्यायाधीश होणं म्हणजे घटनेकडे तटस्थ भावाने बघणे, घटनेकडे तटस्थ भावानं बघणे, याला साक्षी होणं असं म्हणजे. साक्षीदार कोणता असतो मला सांगा, कोणता? भांडणात जो असतो तो साक्षीदार नसतो. भांडण करणाऱ्या दोघांना जो तिसरा म्हणून बघत असतो तो साक्षीदार असतो, की या जो दोन्ही पक्षाचा नसतो, या दोन्ही पक्षाचा तो नसला पाहिजे. काय उदासीन हा बोद्धा साक्षी, साक्षीत्वाचं लक्षण आहे. तो बोद्धा असावा पण उदासीन असावा. नुसता बोद्धा जर साक्षी असं म्हटलं, नुसता बोद्धा साक्षी एवढंच जर लक्षण केलं, म्हणजे ज्याला त्या भांडणाचं ज्ञान आहे तेवढाच साक्षी असं जर म्हटलं, तर भांडण करणारे जे दोघे आहेत त्यांनाही भांडणाचं ज्ञान आहे की नाही, मग ते साक्षी होतील स्वतःच्याच भांडणाचे. असं चालत नाही, असं चालत नाही. भांडण करणाऱ्याची साक्ष कधी घेतली जात नाही. साक्ष नेहमी त्रयस्थ माणसाची घेतली जाते. बरं, नुसतं उदासीन हा साक्षी असं जर विधान केलं, जो उदासीन आहे तो साक्षी, तर ते भांडण जिथं चालू आहे तिथले आजूबाजूचे दगड सुद्धा साक्षीदार होतील, कारण ते उदासीन आहेत, ते कुणाच्याच पक्षाचे नाही आहेत. उदासीन शब्दाचा अर्थ काय?
उदासीन म्हणजे कुणाच्याही पक्षाचा नसणं. तस्मिन अनन्यता तद्विरोधेषु उदासीनता. नारद महर्षींच्या भक्तिसूत्रात अनन्यता म्हणजे काय? एकाचाच पक्ष कायम घेऊन राहणं ही अनन्यता असते. तद्विरोधेषु उदासीनता. कुणाचाच पक्ष न घेणं ही उदासीनता असते. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी. उदासीन ज्ञानोबारांनी म्हटले आकाशासारखं व्यापक आणि उदास जैसे का आकाश. थोडक्यात उदासीन शब्दाचा अर्थ एवढा. आचार्यांनी गीता भाष्यामध्ये म्हटलंय न कस्यचित मित्रादेहे पक्षम भजते यहा सहा उदासीन आहे. त्याला उदासीन म्हणा. जो मित्राचाही पक्ष घेत नाही, शत्रूचा कोणीच घेत नसतं, पण मित्राचाही जो पक्ष घेत नाही त्याला उदास म्हणा. तो झाला साक्षी. अशा साक्षी भावानं जो आपल्याला बघू शकतो त्यालाच कल्पित भेद आणि वास्तवाभेद हे मी काय सांगतो ते कळेल, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून स्वतःच्या दर्शनाचा सोहळा जो भोगू शकतो त्याला मी काय सांगतो ते कळेल असं सांगून आता ते पुष्कळ आहे कितीतरी पद. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी तो विचार आला. ज्ञानोबारांनी एके ठिकाणी सहाव्या अध्यायातच ज्ञानोबारांनी एके ठिकाणी असं म्हटलंय परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण पे आपण याते देखील. काय करायचं? चालायचं आणि चालता चालता मागे वळून आपण आपल्याकडे बघायचं. एकदा करूनच बघा. हे सांगण्यात तात्पर्यच नाही. रस्त्यावरून चालताना मागून जर कुणी आपल्याला हाक मारली तर आपण थांबतो, मागे वळून पाहतो. कुणाला पाहतो? ज्याने हाक मारली त्याला पाहतो, जो स्वभिन्न नाही त्याला पाहतो. पण चालता चालता काहीतरी विचार आला म्हणून परतोनी पाठीमोरे ठाके आपण पे आपण याते देखील. तिथंच मागे वळायचं. आणि कितीतरी असे प्रसंग आपण नेहमी ऐकतो. आयुष्याच्या मार्गावरती कुठल्या तरी एका वळणावर माणसाने स्वजीवनाकडे मागे वळून बघावं असं आपण म्हणतो की नाही? हे मागे वळून बघणं कुणाकडे? स्वतःच्या जीवनाकडेच आहे ना. तेच तर ज्ञानोबा सांगतात. तेच तर सांगतात 60 वर्ष झाली मागे वळून स्वतःच्या जीवनाकडे पाहावं. काय चुकलं, काय करायचं राहिलं, काय केलं पाहिजे याचा निवाडा करावा आणि मग पुढे जाऊ. असं आहे की नाही? ज्याला आपण काय कसंही म्हणा, सिंहावलोकन म्हणा, स्वतःच्या आयुष्याचं काही म्हणा. ते संदर्भ आठवतात पुष्कळ पण वेळ जातो. सिंहावलोकन असा शब्द आहे. सिंह मागे वळून पाहतो. ते मागे वळून पाहणं सगळ्यात धोक्याचं असतं. त्याचं योग्य अयोग्य पाहता आलं पाहिजे स्वतःच्या जीवनातलं. ही अपेक्षा ज्ञानोबा याच्यातून व्यक्त करतात, दुसरं काही नाही. ही अपेक्षा ज्ञानोबा आहे. मागे वळून बघा आणि जर ते बघता येत नसेल तर काढलेले फोटो पहा. म्हणजे मग मागे काय घडलं ते कळलं. तुम्ही पहा, मी पहा. 60 वर्ष जीवनाची गेली. काय करायला पाहिजे होता? मानवी जीवनातल्या सुखदुःखाचा लेखाजोखा मांडता येत नाही. कारण आयुष्यात प्राप्त झालेल्या सुखाच्या आणि दुःखाच्या नोंदी कोणी ठेवत नाही. 50 सुख प्राप्त झाली, 150 दुःख प्राप्त झाली अशी यादी कोणी करत नाही. कारण सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम हा मानवी जीवनाचा प्रवास महाभारत सांगतो. सुखानंतर दुःख येणार आहे, दुःखानंतर सुख येणार आहे. त्याचा निश्चित असा आलेख मांडता येत नाही, त्याचा जमा खर्च मांडता येत नाही. पण तरीही स्वतःच्या जीवनाकडे बघून स्वतःच्या जीवनातल्या जीवनाच्या धन्यतेचा आनंद घ्यायचा असेल तर एका आयुष्याच्या विशिष्ट वळणावर मागे वळून बघता आलं पाहिजे. म्हणून त्याचं परिमाण इतकंच आहे की आपल्या जीवनाकडे त्या वयामध्ये, त्या काळामध्ये, त्या क्षणात ज्या वेळेला आपण मागे वळून पाहतो त्यावेळेला केलेल्या गोष्टी जास्त का करायच्या गोष्टी जास्त, याचं उत्तर करायच्या गोष्टी जास्त आहेत असं आलं तर आपण जास्त दुःखी आहोत हा त्याचा अर्थ आहे. आणि केलेल्या गोष्टी जास्त आहेत हे जर उत्तर आलं तर आपण खूप समाधानी. आम्हाला काय करायचं होतं आणि आम्ही काय केलं याचं उत्तर काय? आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं म्हणजे तुम्ही सुखाचं जीवन जगलात, संपन्न जीवन जगलात, मनासारखं जीवन जगलात हे त्याचं उत्तर आहे. पण नाही हो, त्यावेळेला वारीला जायचं होतं पण जमलंच नाही. आता काय, गुडघ्याची ऑपरेशन झाली आहेत दोन्ही
आता काही आम्हाला जाता येत नाही, तेवढी एक इच्छा राहून गेली भाऊ. म्हणजे त्या परिमाणामध्ये तेवढ्या ह्याच्यामध्ये दुःखाचे भोग आहेत. जे करायला पाहिजे होतं ते आम्ही केलं नाही, हा त्याचा सरळ अर्थ झाला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे सिंहावलोकन आपल्याला सांगतात की मागे वळून बघता आलं पाहिजे. असं ज्याला स्वतःच्या जीवनाकडे साक्षी भावानं बघता येतं त्याला मी काय म्हणतो हे कळेल, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. आणि असे आमचे सद्गुरू आम्हाला कल्पित भेद आणि वास्तवातल्या अभेदामध्ये नेऊन ठेवतात. ते कोण आहेत सद्गुरू? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणी व निवृत्तीची. आमचे सद्गुरू, त्यांचं नाव निवृत्ती आहे, त्यांची बरव निवृत्ती आहे आणि त्यांची राणी व निवृत्ती आहे. 3 गोष्टी ज्ञानोबराय बोलतात. याचा खुलासा 1-2 मिनिटांमध्ये करून मी पुढे जाईन. काय असतं माणसाचं अस्तित्व, त्या अस्तित्वामध्ये माणसाने केलेल्या कर्मानं, त्याच्या भोवती, कर्मानं, ज्ञानानं, भक्तीनं त्याच्या भोवती निर्माण झालेलं वलय आणि त्या वलयामुळे त्याला मिळालेली मान्यता, या 3 गोष्टी मानवाच्या जीवनाची संपन्नता प्रदर्शित करत असतात. आपण थोडं स्वतःच्या जीवनाविषयी बोलूया. विचार करा, आपण आपलं अस्तित्व हे जर नगण्य असेल, मी त्याचा खुलासा करत नाही, कारण काय पुन्हा या 2 गोष्टी आहेत. माणसाच्या अस्तित्वाला अजिबात मूल्य येत नाही, हे फक्त 2च अवस्थांमध्ये घडतं. एकतर माणसाने पूर्ण मूर्ख असलं पाहिजे, नाहीतर माणसाने पूर्ण मुक्त असलं पाहिजे, तरच हे घडू शकतं. मूर्ख माणसाला किंमत नाही आणि मुक्त महात्मा आपल्या अस्तित्वाचं प्रदर्शन करत नाही, त्यामुळे तो कुणाला लक्षात येत नाही. नाहीतरी शास्त्राची अपेक्षा तशीच आहे, गूढधर्माश्रितो विद्वान ज्ञातचरितम चरेत, अंधवत जडवच्च अपि मूकवच्च महिम चरेत. अंधवत जडवत मूकवत महिम चरेत. या पृथ्वीवर त्याचं राहणं हे अंधयासारखं, मुक्या माणसासारखं आणि मंदबुद्धी माणसासारखं असलं पाहिजे, असं म्हटलंय. ज्ञानवान अपि मेधावी जडवल लोक आचरेत. ज्ञानवान झालेला जो मेधावी आहे, जो बुद्धिमान आहे, जो मुक्त झालेला आहे, त्यांनी कसं वागावं? जडवत लोक आचरेत. या लोकामध्ये त्यांनी जडवत राहावं, जडवत असावं. बाहेर आपलं प्रदर्शन त्यांनी करू नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे हा तर इतका महात्मा मवाळ आहे की महिमे वेळीमे माझी गडे महिमे वेळे. तो वेळा असल्याचं सांगतो का? आपला महिमा वाढला तर याची भीती वाटते, याची भीती वाटते त्याला की नाही लोक आपल्याला जवळ करतील, आपल्या पाया पडतील, आपल्याला काहीतरी द्रव्य ठेवतील, घरी घेऊन जातील, पक्वानाचं जेवण करवतील, मग काय करा? वेड्याचं रूप घ्या ना. म्हणून तो वेड्याचं रूप घेतो. तो वेड्याचं रूप घेऊन तसा राहतो. नाहीतर त्याला स्वतःचं अस्तित्व चांगल्या पद्धतीने जगताच्या समोर मांडता येऊ शकते, पण तो मांडत नाही. गूढधर्माश्रितो विद्वान ज्ञातचरितम चरेत, अंधवत जडवच्च अपि मूकवच्च महिम चरेत. तो मुक्या माणसासारखा राहतो, जड बुद्धीच्या माणसासारखा राहतो. ब्रह्मसूत्रातलं वाक्य आहे, आचार्यांनी कुठला संदर्भ दिलाय सापडला नाही, पण आचार्यांच्या त्या अधिकरणामध्ये आलंय. अनाविष्कुर्वन नन्वयात या सूत्रावरचं आचार्यांचं भाष्य आपण पहा. तिथं आचार्यांनी हे दिले, कारण शंका तशी अनाविष्कुर्वन नन्वयात. अरे तो महात्मा कसाही वागतो. कसाही वागतो म्हणजे काय करतो? कसाही वागतो म्हणजे काय करतो? म्हणजे त्याला कोणत्याही विधिनाशाची किंमत नसते. म्हणजे काय? तर त्याला आचार्यांनी एक प्रमाण दिलं श्रुतीचं. तस्मात ब्राह्मण हा पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत. उपनिषदाचं प्रमाण आहे, बाल्येन तिष्ठासेत. तो बालकासारखा राहतो असं म्हटलं. आता बालकासारखा राहतो म्हणजे काय? बाल्येन तिष्ठासेत म्हणजे काय? पण कोण? ब्राह्मण हा ब्रह्मज्ञान झालेला महात्मा. पांडित्यम आहे पंडित, पण निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत. तो लहान मुलासारखा राहतो. तो लहान मुलासारखा राहतो असं म्हणल्यावर त्या पूर्व ह्याच्यानी शंका घेतली आहे, शंका घेणाऱ्यांनी. तो असं म्हणतो की लहान मुलासारखा राहतो म्हणजे लहान मूल बसल्या ठिकाणी सगळे देहधर्म उरकतो, लहान मुलगा करतो, तसं हा जीवनमुक्त महात्मा करतो काय? की बसल्या ठिकाणीच सगळे देहधर्म उरकून टाकतो, म्हणून त्याला बाल्यन म्हणायचं काय? तर आचार्यांनी सांगितलं तसं नाही. लहान मूल ज्या पद्धतीनं निर्वैर अंतःकरणानं राहतो तसा तो.
लहान मुलाला काय गुणाबद्दल अंतःकरणामध्ये पापन पुण्याच्या भावना असतात आणि मारण्याची भावना, निर्वैर मन असतं, निष्पाप मन असतं लहान मुलाचं. त्याला कशाची अपेक्षा नसते, निरपेक्ष रूपानं हातपाय हलवत राहतं. म्हणून योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूला लहान मुलासारखं राहत जा असं सांगितलं. तसं राहत जा. यथा न किंचित कलयन मंचके स्पंदते शिशु तथा न किंचित फलयन कुरु कर्माणी राघव. राजा तू तसं वागत जा कुरु कर्माणी. पण कसं, न किंचित लहान मूल पलंगावर पडून हातपाय हलवतं, कधी हसतं. ते हातपाय हलवण्यामध्ये काही संकल्प आहेत का? काही संकल्प आहे? मी हात हलवले म्हणजे मला अमुक मिळावं, मी पाय हलवला म्हणजे मला मोक्ष मिळावा, मी जीभ बाहेर काढली म्हणजे मला स्वर्ग प्राप्ती व्हावी, हे संकल्प आहेत काय? निसंकल्प अवस्थेमध्ये लहान मुलं हातपाय हलवतात. पण तेच मूल मोठं झालं की मग मोठे त्याला शिकवतात काही हातपाय हलवा, म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करा. पण लहान मूल काही मिळवण्यासाठी हातपाय हलवत नाही. त्या पद्धतीनं रामा तू सुद्धा निसंकल्प होऊन सगळी कर्म करत जा. लहान मूल तसं राहत, तशा पद्धतीनं त्यांनी राहिलं पाहिजे. म्हणून बाल्येन तिष्ठासेत असा शब्द वापर. आचार्यांचं वाक्य सांगू त्या अधिकरणातलं. आचार्य म्हणतात, ज्ञान अध्यायन धार्मिकत्वादिभी आत्मानं अविख्यापयन दंभ दर्प रहितो भवेत. आचार्यांचं पहा सगळं एकाच सूत्राचं अधिकरण आहे. अनाविष्कुर्वन अन्वयात असं सूत्र. दंभ दर्प रहितो भवेत. माणसाचं अस्तित्व, त्या अस्तित्वामध्ये त्यांनी प्राप्त केलेलं ज्ञान, त्यांनी केलेली भक्ती, त्यांनी केलेलं सत्कर्म, याच्यामुळे त्याची निर्माण झालेली शोभा आणि माणसाच्या अस्तित्वानं निर्माण झालेल्या शोभेमुळे माणसाने स्वतःचं राज्य स्थापन करणं किंवा स्वतःच्या संबंधानं काही अस्तित्व सिद्ध करणं, या 3 गोष्टी माणसाच्या जीवनाची संपन्नता दाखवतात. ज्ञानोबा काय म्हणतात, आमच्या निवृत्तीनाथ महाराजांचं असं आहे, निवृत्ती हे नावही त्यांचं म्हणजे अस्तित्वही निवृत्तीच आहे. त्यांचं राहणं आणि त्याची प्रभा, निवृत्ती जया बरोबर, ती प्रभा सुद्धा, त्यांच्या मागची प्रभा सुद्धा निवृत्तीचीच आहे. आणि त्यांचं राज्य सुद्धा निवृत्तीच आहे. तिथं कोणती प्रवृत्तीच होत नाही. नाव हे निवृत्ती नाव आहे म्हणून त्यांना निवृत्त म्हणायचं नाही. ते निवृत्त आहेत म्हणून त्यांचं नाव निवृत्ती आहे. नावाचा आणि स्वरूपाचा बहुतांश वेळेला संबंध नसतो. बहुतेक वेळेला संबंध नसतो. म्हणजे आनंद हे जर माणसाचं नाव असेल तर त्याच्या जीवनात आनंद असेलच, सांगता येत. प्रियंवदा हे जर एखाद्या स्त्रीचं नाव असेल तर ती प्रिय बोलेलच, याची शाश्वती नसते. किंबहुना शाश्वती नसते असं नाही, बोलणार नाही याची खात्री असते. आनंद नाव असेल म्हणजे काय, आनंदी आनंद आहे काय जीवनामध्ये? नावाचा आणि त्या आनंदाचा काय संबंध आहे? पण याच्या जीवनामध्ये आनंद असा निर्माण व्हावा या अपेक्षेने ते नाव ठेवलं गेलं असेल, हे मान्य आहे. हिने आयुष्यामध्ये सगळ्यांबरोबर चांगलं बोलावं, प्रिय बोलावं, याच्याकरता तिचं नाव प्रियंवदा ठेवलं असेल, मान्य आहे. पण त्या अपेक्षा झाल्या. वस्तुस्थिती काय, त्या नावाप्रमाणे स्वरूप आहे का? नाही. नावाचा वाटेल तो विचार लोक हल्ली करतात. काय वाटेल ती नाव आहे, वाटेल ती, मी त्या नावाचा उल्लेख सुद्धा करत नाही. ते असं गंमत सांगतात बरं का, मी मागे बोललो जसं, एका माणसाचं नाव, मुलाचं नाव होतं ठणठणपाळ. हे काय चांगलं नाव आहे का? पण त्याला वाईट वाटायचं की लोक त्याची थट्टा काय, काय नाव तुझं ठणठणपाळ, हे कुठं नाव असतं का? मग त्याला वाटलं की आपण आपलं नाव बदललं पाहिजे. मग तो वडिलांकडे गेला. वडिलांना विचारलं त्याने, तुम्ही माझं नाव असं का ठेवलं? ठेवलं बाबा त्यावेळेस. वडिलांनी नाव ठेवावं हे धर्मशास्त्र, आत्यांनी नाव ठेवावं ही रूढी. आत्यांनी नाव ठेवावं असं धर्मशास्त्रात कुठे म्हटलं नाही, वडिलांनी नाव ठेवावं असं म्हटलंय. द्वादशे हनी पिता नाम कुर्यात ती ईश्वरेच्छा, धर्मसिंधूतलं वाक्य. 12व्या दिवशी वडिलांनी नाव ठेवावं अशी ईश्वराची इच्छा असते असं म्हटलं. आत्याचं नाव का आलं मला माहित नाही. बहुतेक नंदेच्या पाठीत मारायला मिळतं म्हणून भाऊसाहेबांनी केलेलं राजकारण आहे का काय देव जाणे. पण आहे असं शास्त्र. वडिलांकडे माझं नाव असं तुम्ही का ठेवलं? ठेवलं बाबा, आता त्याला काय करणार. कळलं मला नाव बदलून पाहिजे. ठीक आहे, कोणतं नाव हवं तुला? शोधून आण, तुला जे नाव पाहिजे ते ठेवू आपण, काय लागतं त्याला.
एक वर्तमानपत्रात जाहिरात दिली की संपलं, नाव बदलायला काय लागतं. ठीक आहे, तो म्हणाला मी नाव शोधून आणलं. बाहेर पडल्यानंतर रस्त्याने जाताना त्याला एक स्त्री दिसली जी शेणाच्या गवऱ्या घराच्या भिंतीला थापत होती. त्याने विचारलं काय करता, मी गवऱ्या थापते. नाव काय तुमचं, ती म्हणाली लक्ष्मीबाई. बरं, आश्चर्य वाटलं. पुढे गेला, मंदिर लागलं. मंदिराच्या दाराशी काही भिकारी बसले होते. एका भिकाऱ्याने याचे पाय धरले, काही द्यावं, काही द्यावं, काही द्या, मला द्या. तर म्हणाला अरे बाबा काय द्या, काय माझ्याजवळ तुला देण्याकरता काय. नाही हो असं म्हणू नका, 2 दिवसाचा उपाशी आहे. याने विचारलं अरे इतका दरिद्री आहे, 2 दिवस अन्न मिळालं नाही, नाव काय. तो म्हणाला धनपाल. काय नाव आहे, बरं ठीक आहे, हेही मनाला पटलं नाही. पुढे गेला, एक अंत्ययात्रा चालली होती. ते खूप गर्दी दिसली म्हणून त्यांनी विचारलं कोण गेलं. सांग माहित नाही तुम्हाला, गावातला एवढा प्रतिष्ठित माणूस गेला. कोण गेलं, अमरसिंह. हा सरळ तिथनं माघारी वळाला, घरी आला, वडिलांना म्हणाला लक्ष्मी तो उपल्या चुने, भीक मांगे धनपाल, अमरसिंह तो मर गया, सबसे अच्छा ठणठण पाया. अरे आहे ते ना, आमचं नाव आणि आमचं स्वरूप याच्यामध्ये कधीच एकरूपता येत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात आमच्या सद्गुरूंचं नाव निवृत्ती आहे. ते त्यांचं स्वरूप आहे, ते त्यांचं नाव नाही आहे. नामरूप माईक आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांचं नाव ज्ञानदेव आहे. हे नाव सोपं नाही आहे. खरंच ते त्यांचं स्वरूप आहे. ते ज्ञानाचे देवच आहे, ज्ञानाचे ईश्वरच आहे. ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानोबरांचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानोबरांच्या स्वरूप नावाचं चिंतन केलं. नुसतं ज्ञानदेव म्हटलं तर देव ज्ञान देतो हा त्यांचा अधिकार आहे. निळोबऱ्यांनी एका अभंगामध्ये ज्ञानोबऱ्यांबद्दल म्हटलंय ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. अरे ही माया समूळ विलयाला जाईल नुसतं ज्ञानदेव म्हटलं तर. काय नावाचा अर्थ आहे, काय नावाचं स्वरूप आहे, आपण विचार करून पहा. ज्ञानदेव, ज्ञानेश्वर ही नावं कशी आहे. खरोखर ज्ञानोबर आहे ज्ञानाचे ईश्वर. असं कोणतं ज्ञान शिल्लक राहिलंय जे ज्ञानेश्वरीतून आम्हाला प्राप्त होत नाही, मला सांगा. असं कोणतं ज्ञान आहे. म्हणून मी थोडंसं अभिनिवेशनं असेल, पण मी हे जाहीर अनेक वेळेला बोलत आलेलो आहे. जगात असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानेश्वर महाराजांनी केली. असा विषय नाही जगतामध्ये. आपण प्रपंच म्हणाल तर प्रपंचाचा विचार आहे. हे सगळे दृष्टांत काय सूचित करतात, सगळे सिद्धांत आम्हाला ब्रह्मज्ञानच देतात. ज्ञानोबरांनी काय दिलं नाही आम्हाला, काय दिलं नाही, सगळं दिलं, सगळं दिलं. नुसतं ज्ञानदेव म्हणायचा अवकाश आम्ही त्या स्वरूपाला प्राप्त होऊन जातो. नावाचं नाव आहे. हे नाव ज्ञानोबरांना दिलेलं नाव नाही आहे. हे नाव ज्ञानोबरांनी घेऊन आले, कारण ते त्यांचं स्वरूप आहे. त्या नावाची चर्चा अन्य कुणी करेल का न करेल याला महत्व नाही. या नावाची चर्चा वेद करतोय, वेद करतो या नावाची चर्चा. आपण पहिल्या श्लोकामध्ये बोलून आलोय अनुभवामृताच्या. पहिला श्लोक आपल्याला आठवत असेल, बाहेरच्या प्रांगणामध्ये झालेलं प्रवचन. ज्ञानोबरांनी पहिल्या श्लोकात म्हटलंय यदक्षरमनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रय. ख्यात शब्द वापरलाय, प्रसिद्ध नाव आहे म्हटलंय. निवृत्तीनाथ हे नाव ख्यात आहे. ख्यात आहे, प्रसिद्ध आहे म्हणजे काय. प्रसिद्ध म्हणजे रोज वर्तमानपत्रात छापून येतं म्हणून नव्हे, याला प्रसिद्ध म्हणत नाही. प्रकर्षानं सिद्ध असणारं हे नाव आहे म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे काय, अरे वेद ज्या नावाची चर्चा करतो त्याला प्रसिद्ध म्हणतात. वर्तमानपत्रात जे नाव रोज येतं ते प्रसिद्ध नाही आहे. ते तर कोणत्याही रूपाने येईल, गेला तरी येईल, पाकिट मारलं तरी येईल, पोलिसांनी धरलं तरी येईल, तो कशा आणि समितीवर गेला तरी येईल. वर्तमानपत्रात नाव येणं म्हणजे काय, फार मोठं झालं काय. वेदाने याची चर्चा केली पाहिजे, याच्या स्वरूपाची चर्चा केली पाहिजे. जय जय गो शुद्धे उदारे प्रसिद्धे. प्रसिद्ध शब्द ज्ञानेश्वर महाराज स्वतः तसे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमच्या सद्गुरूंचं नाव निवृत्ती आहे. हे नुसतं नाव नाहीये, ते त्यांचं स्वरूप आहे.
त्यामुळे निवृत्तीची राणी व निवृत्तीची, त्यामुळे सगळंच निवृत्त आहे, तिथं कोणतीच प्रवृत्ती नाही हे ज्ञानोबा सांगतात. जीवाकडे सगळ्या प्रवृत्ती असतात आणि संतांकडे कोणतीच प्रवृत्ती नसते. अपेक्षे नाही निघावा जयाची असं, अनपेक्षे शुचिर्दक्ष. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही निघावा. कोणती अपेक्षा, कोणती प्रवृत्ती आहे तिथं? नाही, आपण पहा नारद भक्ती सूत्र पहा. यत्प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न उत्साही भवती. उत्साही भवतीला सुद्धा नव्हे, म्हणजे तिथं सुद्धा प्रवृत्ती नाही, कशाचीच प्रवृत्ती नाही. काय करणार, कशाची प्रवृत्ती असणार, कशाची प्रवृत्ती असणार? कोणतीही प्रवृत्ती ही कोणत्या तरी इच्छेचं प्रकट रूप असते की नाही? मुळात इच्छेचाच अभाव असेल तर प्रवृत्ती असेल कशी? कोणती प्रवृत्ती काहीतरी मिळवण्याकरता असते. मग काहीतरी मिळवायचं असेल तर ज्यांना सगळंच मिळालंय त्यांना काहीतरी मिळवण्याची अपेक्षा राहील कशी? राहणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इथं कोणतीच प्रवृत्ती आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून असे जे आमचे सद्गुरू, त्यांचं नाव निवृत्ती, त्यांची प्रभा निवृत्ती आणि त्यांचं राज्य सुद्धा निवृत्तीचं राज्य. त्यांच्या राज्यात जो प्रवेश करेल तो निवृत्त होईल. त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या प्रभेमध्ये जो जाईल, आलिंगिनी प्रभा असं जर त्यांच्या बाबतीत आपण करणार असू तर तो निवृत्त होईल. नाही, त्यांचं नाम जरी घेतलं तरी तो निवृत्त होईल. नुसतं निवृत्तीनाथ 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 एवढा म्हणणं, जप करणं सुद्धा आम्हाला निवृत्त करणं आहे. पण लोकांना निवृत्तीचीच भीती असते, निवृत्तीचीच भीती असते. लोक निवृत्त होण्याला घाबरतात. आता 2 वर्षावर आलो झालं, 2 वर्षात आम्ही निवृत्त होणार, मग काय करावं हाच प्रश्न. म्हणून जेव्हा प्रवृत्ती असते ना तेव्हा योग्य ठिकाणी प्रवृत्त करण्याचा विचार आपल्या जीवनात झाला पाहिजे, त्याची सवय लागली पाहिजे. म्हणजे निवृत्तीनंतर काय करायचा हा प्रश्न निर्माण होतो. योग्य वयामध्ये ज्ञानेश्वरी वाचायची सवय लागली, योग्य वयामध्ये वेदांताच्या चिंतनाची सवय लागली, योग्य वयामध्ये साधनेची सवय लागली की मग निवृत्तीनंतर काय करावं हे प्रश्न यांच्या जीवनात येत नाही. ज्यांची प्रवृत्ती ही केवळ पोटा करता आहे आणि पोटा करताच सगळी प्रवृत्ती आयुष्यात खर्च केलेली आहे, त्यांना निवृत्तीनंतर काय करायचा हा प्रश्न असतो. म्हणून मग लोक आम्हाला सांगतात आता झालं, या महिन्यात निवृत्त होईल, मग तुम्ही म्हणाल तिथं येईल. आम्हाला कशाला ही पिढा बरोबर पाहिजे, आम्ही एकटे फिरतो बास आहे आम्हाला. पण ते म्हणतात आता इथून पुढे तुमच्या बरोबर कशा म्हणजे याला गादी मिळाली की नाही आम्ही बघायचं, याचं जेवण झालं की नाही आम्ही बघायचं. आणि मी तुमच्या बरोबर आलोय, तुम्ही काळजी घ्यायला नको माझी. कशा करता गरज नाही. लोक पुष्कळ आम्हाला लोक पुष्कळ येऊन सांगतात, मी गमतीने अनेक वेळेला सांगतो. लोक आम्हाला वारीमध्ये वगैरे येऊन भेटतात आणि सांगतात महाराज मागच्या महिन्यात आम्ही आता निवृत्त झालो, आता आम्हाला काही काम राहिलेलं नाही. पण गंमत ही आहे, निवृत्त झालेल्यांना जेवढी कामं आहेत की नाही तेवढी कामावर जाणाऱ्यांना कामं नाही सध्याच्या काळात. आहे का नाही मला सांगा तुम्ही, आहे का नाही? निवृत्त झालेला जेवढी कामं करतो घरातली तेवढ्या कामावर जाणारा तरी करतो का? सासू निवृत्त होऊ द्या, बघा किती काम लागतं. बघा शाळेत मुलांना सोडायचं हे निवृत्त झालेल्यांचंच काम. ते सोडून येता भाजी आणायचं यांचंच काम आहे. आणलेली भाजी चिरून द्यायचं काम आहे हेच करतात. काही ठिकाणी चिरून दिलेली भाजी करून घालायचंही काम ह्यांचंच आहे. हे म्हणतात आम्ही निवृत्त झालो. कुठे निवृत्ती? अरे सगळी तर प्रापंचिक प्रवृत्ती दिसते. तुकाराम महाराजांनी म्हटलंय काम नाही झालो पाहिरी काम. हावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी नसत्या छंदे जग विनोदे विवळत असे एकाएकी तुका लोकी निराळा. तुकाराम महाराजांचं बोलणं काम नाही झालो पाहिरी काम. काही प्रवृत्ती राहिली नाही. कोणती प्रवृत्ती? पंचदशी वाचा आपण. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्नम. आम्ही धन्य आहोत कारण आता मिळवायचं काही राहिलेलं नाही, काही मिळवायचं राहिलं नाही. आम्ही धन्य आहोत का? आता करायचं काही राहिलं नाही. ज्याला मिळवायचं राहतं तोच करण्याच्या मागे राहतो. ज्याला मिळवायचंच राहिलं नाही तो काय करेल मला सांगा. म्हणून गीता बोलते यस्त्वात्मतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. त्याला कार्य राहत नाही. जो आत्मसंतुष्ट आहे त्याला कार्य नाही आहे.
तो कोणत्याही कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात आमचे सद्गुरू हे अशा पद्धतीचे निवृत्त असंही म्हणू नका. मग त्यांची निवृत्ती कोणती? ज्ञानोबराय म्हणतात वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे निबोधे आणि जे तैसा वादे निवृत्ती नव्हे. असे आमचे सद्गुरू निवृत्त नाही आहेत. त्यांना आम्ही निवृत्ती म्हणतो, हे त्यांचं नाव आहे. त्यांची निवृत्ती अशी नाही आहे. कशी? वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे निबोधे. एक लक्षात घ्या, माणसाची प्रवृत्ती ही 3 रूपामध्ये विभागली जाते. ऐका, मी थोडंसं वेगळं बोलतो. कुणाला पटेल न पटेल मला माहिती नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांचा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ते शिल्लक राहतात म्हणून जो विचार केलाय त्याच्यासाठी मी बोलतो. माणसाची प्रवृत्ती फक्त 3 रूपामध्ये विभागली जाते. एक, प्रापंचिक व्यवहार. 2, वैदिक सकाम कर्म. आणि 3, उपासना. बस संपलं. माणसाच्या प्रवृत्तीला या 3च वाटा आहे. मला चौथी वाट आपण सांगा. प्रवृत्तीची चौथी वाट मला आपण शोधून द्या. आहे का सांगा? नोकरीची प्रवृत्ती, अरे म्हणजे प्रापंचिक प्रवृत्ती झालीच आहे ती. माणूस म्हणतो नाही मला इथलं काही नको, स्वर्गातलं पाहिजे. म्हणजे वैदिक सकाम उपासना, वैदिक सकाम कर्म हे कशा करता चाललंय? ब्रह्मलोकाच्या प्राप्ती करता, स्वर्गाच्या प्राप्ती करता चाललं असेल, ती प्रवृत्तीच आहे. एवढं नाही जमलं तर नाही हो मला मुक्त व्हायचंय म्हणून मी उपासना करतो. मुक्त होण्याच्या अपेक्षेनं का असेना पण उपासनेची प्रवृत्ती. माणसाची प्रवृत्ती फक्त 3च रूपाने विभागली जाते. आता त्याच्यामध्ये आपण काय फरक करायचा तो करा. काय फरक करायचा तो करा. जो प्रापंचिक प्रपंचाकरता प्रवृत्त होतो त्याला आपण अज्ञानी जीव म्हणा. चला अज्ञानी जीव म्हणा. थोडासा अजून त्याच्या पुढे किंवा बद्ध म्हणा. त्याच्या पुढे जाऊन जो स्वर्गादी लोकांच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतोय, वैदिक कर्म करतो आहे, अशाला आपण विषयी म्हणू, पामर म्हणू, काहीतरी म्हणू, पामर म्हणू त्याला. चला तो पामर आहे. एक बद्ध आहे, एक पामर आहे. आणि जो मुक्त होण्याकरता उपासनेमध्ये प्रवृत्त होतोय तो मोक्ष असेल. बाकी मुक्ताची प्रवृत्ती कुठे सांगा. मुक्त महात्मा कशाकडे प्रपंचाकडे प्रवृत्त होतोय का? होत नाही. मिळालं काय न मिळालं काय एकच. तुकाराम महाराजांनी म्हटलंय काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे हे लागते नेणमुखी. आम्हाला मिळालं काय न मिळालं काय काही फरक पडत नाही. शिवाजी महाराजांनी द्रव्य पाठवलं, आम्हाला नकोच आहे. कशा करता? प्रवृत्ती झाली का तुकोबरायांची? नाही. बरं उपासनेकरता तरी प्रवृत्ती झाली. तुकोबरा म्हणतात माझी उपासना मी करतच नाही, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. उपासनेची प्रवृत्ती नाही. संत महात्म्यांना कोणतीच प्रवृत्ती नसते. म्हणून प्रवृत्तीला विरोध करणारी आणि प्रवृत्तीचं निराकरण करणारी जी निवृत्ती आहे ती निवृत्ती म्हणजे आमचे सद्गुरू नाहीये. कारण ते प्रवृत्तीला विरोध करतात आणि विरोध करण्याकरता दुसरं काहीतरी बघावं लागतं. म्हणून आमच्या सद्गुरूंचं नाव अशा पद्धतीनं निवृत्त असं होत नाही. म्हणून प्रवृत्तीला निवृत्त करून आम्ही निवृत्त झालो अशा पद्धतीचे आमचे सद्गुरू निवृत्त नाही. मग कसे निवृत्त आहेत? ज्ञानोबराय त्याला दृष्टांतानं आपल्याला सांगतात. आपण या देवोनी राती दिवसा आणि उन्नती प्रवृत्ती वारी निवृत्ती नव्हे तैसा. एक दृष्टांत त्याला दिला. काय होतं? रात्र स्वतःला देते, स्वतः संपते आणि दिवसाचा उत्कर्ष करते. तसं प्रवृत्तीला संपूर्ण स्वतःच्या निवृत्तीचा उत्कर्ष करणारे आमचे निवृत्तीनाथ महाराज नाहीत. मग ते आहेत कसे? आणखी दृष्टांत योजना. ओपसरयाचे बळ घेऊन मिरवे कीळ तैसे रत्न नव्हे निखळ चक्रवर्ती. आता ते ओपसरयाचे म्हणजे काय? ते आला हिरा असतो की नाही, हिरा. तो हिरा अंगठीत बसवल्याशिवाय शोभत नाही, त्याला कोंदण लागतं सोन्याचं. बरोबर आहे. हिरा जर शोभावा, तो शोभिवंत दिसावा, त्याची किंमत वाढावी असं जर वाटेल तर नुसता पैलू पाडलेला हिरा तेवढा महत्वाचा नसतो. त्याला कोंदण मिळालं की त्याची प्रभा वाढते, त्याचं महत्व वाढतं, त्याचं सौंदर्य वाढतं. त्याला कोंदण मिळालं पाहिजे. पण त्या कोंदणामध्ये तो हिरा बसवताना तर त्याला कुठेतरी खालून काहीतरी आधार द्यावा लागतो. त्याला सोनाराच्या दुकानामध्ये मीना असं म्हणतात. मग तो सोनार काय करतो? साधारण सोनेरी चंदेरी अशा पद्धतीचा कागद खाली टाकतो आणि त्याच्यावर तो हिरा एकदम पक्का बसवतो.
आता हिऱ्याची शोभा आहे, पण ती जरी असली तरी सुद्धा ती कागदाच्या आधाराने आहे हिरा 2 कोटीचा, कागद असेल 5 पैशाचा, पण 5 पैशाचा कागद सुद्धा त्या 2 कोटी अशा किमतीच्या हिऱ्याला आधार ठरतो. भले लोकांना कळत नसेल, पण हिऱ्याला कळतंय की आपलं त्याच्यावर अवलंबून. भले असेल तो, म्हणून मी कागद जरी असला ना तरी त्याचं स्वतःचं मूल्य आहे ना, हिऱ्याला आधार देतो, त्याची किंमत वाढली ना त्या निमित्तानं. मी गंमत म्हणून नेहमी सांगतो, जगातल्या प्रत्येक पदार्थामध्ये सद्रूपानं परमात्मा नांदतो, म्हणून प्रत्येक पदार्थाचं स्वतःचं मूल्य आहे. असा पदार्थ या जगतामध्ये नाही आहे की ज्याला काहीच किंमत नाही. असा पदार्थ दाखवा मला तुम्ही, काहीच किंमत नाही असं काय आहे या जगतामध्ये? असं काही नाही, काही ना काहीतरी. ते आम्ही गंमत म्हणून सांगतो, एखाद्या वेळेला गावाला जाताना गाडी बसमध्ये जायचं असलं, खूप गर्दी असते, पंढरपूरला जायचं असलं, गाडी अशी तुफान भरलेली असते, कुठेही जागा दिसत नाही, तरी माणसाला असं वाटतं की आपण मध्ये जावं आणि कुठेतरी आपल्याला जागा मिळेल. बाहेरून तो बघतोय की सगळे उभे, तरी त्याला आशा असते की मला जागा मिळेल. काय मानसशास्त्र हे कळत नाही, पण माणसाचा हा स्वभाव गमतीचा आहे की जोपर्यंत तो गाडीच्या बाहेर आहे तेव्हा त्याला असं वाटतं की मी आत गेलं पाहिजे, आणि तो एकदा आत गेला की त्याला वाटतं आता कोणी नाही आलं पाहिजे. गंमत आहे की नाही या स्वभावाची? जोपर्यंत तो बाहेर आहे तोपर्यंत तो म्हणतो एकाला जागा नाही काय, माझ्यासारखी एकाला जागा नाही, असं कसं थोडं पुढे सारखा मी एकटा कसाही सांभाळू शकतो. पण तो एकदा आत आला की मग त्याला वाटतं आता कुणी येऊन उपयोगी नाही, मग तो म्हणा जागा नाही, पाय ठेवायला जागा नाही, उतरा, येऊ नका, येऊ नका. स्वभाव आहे, गंमत आहे या स्वभावाची. एवढ्या गर्दीमध्ये मनुष्य आत जातो तरी त्याला वाटतं की मला जागा मिळेल, उशिरा गेलो तरी मला जागा मिळावी, मी आहे. जातो, कुठेच जागा नसते तरी पुढे जाण्याचा प्रयत्न असतो. मग माणूस म्हणतो अहो पुढे जागा नाहीये, गाडी आम्ही मध्ये उभी आहोत, पुढे काय? तेवढ्यात त्याला मागून एका सीटवरती 2 माणसांच्या सीटवरती एकच डोकं दिसतं. त्याला वाटतं बाजूची जागा रिकामी. मधली माणसं सांगतात ती जागा रिकामी असती तर आम्ही उभे राहिलो असतो. कोणी ते अहो ते तिथे एकच माणूस आहे, मला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या म्हणून तिथे जातो आणि बघतो तर खरंच एकच माणूस त्या सीटवर बसलेला असतो. त्याच्या शेजारची जागा रिकामी असते, पण त्याच्यावर एक रुमाल ठेवलेला असतो. त्याच्यावर एक रुमाल ठेवलेला असतो. आता रुमाल ठेवलेला आहे याचा अर्थ काय झाला? म्हणजे आधी कुणीतरी त्या जागेवर बसलेला आहे, ती जागा कुणीतरी आधी स्वीकारलेली आहे, हा त्याचा अर्थ होतो की नाही? मग दृष्टांत लांबवायचा नाही, मला विचार असा सांगायचा आहे की हा जाणारा जरी ह.भ.प. महाराज असला तरी सुद्धा एक 5 रुपयाचा रुमाल त्याला बसू देत नाही. 5च रुपयाचा रुमाल आहे, पण ह.भ.प. सारख्याला बसू देत नाही. याला काय म्हणाल तुम्ही? याला काय म्हणाल? भले तो रुमाल 5 रुपयाचा असेल, पण त्याची स्वतःची एक सत्ता असते. तिथं त्या रुमालाचा मालक जवळ नाहीये, पण तो रुमाल मालक नसताना सुद्धा सत्ता गाजवतो आहे. त्याला तुम्ही काय म्हणाल सांगा? वस्तूमध्ये परमात्म्याचं अस्तित्व मानाल का नाही? जड पदार्थामध्ये सत्ता आहे हे मानाल का नाही? विचार करा आपण मी काय सांगतो. त्याला मीना म्हणतात, खाली कागद घालून. तो जो कागद असतो त्या कागदाच्या आधारावर तो हिरा उभा असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओपसरयाचे बळ घेऊन मिरवे कीळ, कीळ म्हणजे प्रभा. त्या कागदाचं बळ घेऊन हा हिरा स्वतःची प्रभा मिरवतो. तैसे रत्न नव्हे निखळ चक्रवर्ती हा. तसे आमचे सद्गुरू हे दुसऱ्याच्या आधारावर पोचले जाणारे नाहीये, म्हणून प्रवृत्तीच्या आधारावरचे ते निवृत्ती आहे असं समजू नका. या प्रवृत्ती नसताना सुद्धा हे निवृत्त आहे, हे ज्ञानेश्वर महाराजांना पुढे सांगायचं आहे. ते म्हणून त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी चक्रवर्ती असा शब्द वापरला आणि त्यांना रत्न म्हटलंय. रत्न ज्ञानेश्वर भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये स्वतःला रत्न म्हटलं. हे चित्ररत्न तुझे असत हाती. ज्ञानोबराय अर्जुनाला म्हणतात, अर्जुना भक्ताचं काय कौतुक आहे. हा भक्त अरे लहान मूल हातात आलेला चेंडू जसा वाटेल तसा खेळतो, तसा या भक्ताचं कौतुक. मी तुझ्या हातात आलेला असताना वाटेल तसं मला वापरायचं सोडून दिलं, स्वतःचा अहंकार घेऊन बसलास. तिथं ज्ञानोबरायांनी भगवंताच्या मुखात जे शब्द घातले तैसा चिद्रत्न मी तुझे असत आहात. चिद्रत्न म्हटलंय स्वतः.
नामदेवरायांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, पंढरी हे पेठ सुखाची मांदूस. मांदूस या शब्दाचा अर्थ ती पेटी, रत्न ठेवण्याची जी पेटी असते की नाही, त्याला मांदूस असा शब्द आहे, जी मखमली पेटी. ते म्हणतात पंढरपूर ही मखमली पेटी आहे आणि त्या पेटीतला हिरा रत्न म्हणजे परमात्मा पंढरीनाथ असं म्हटलं. तिथं रत्न म्हटलंय परमात्म्याला, रत्न. पुष्कळ ठिकाणी आलंय, सोडून द्या. पण इथं ज्ञानोबाला एक चक्रवर्ती म्हणतात, निखळ चक्रवर्ती म्हणतात. आमचे सद्गुरू हे या निवृत्ती साम्राज्याचे सार्वभौम चक्रवर्ती. ज्ञानोबारायांना सुद्धा हा शब्द आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणतो आपण ज्ञानोबारायांना. कैवल्य म्हणजे मोक्ष साम्राज्याचे चक्रवर्ती आहे ज्ञानोबाराय. आणि ते खरंच आहे, जो त्यांच्याकडे जाईल ज्ञानोबाराय कोणताही अधिकार न बघता घेऊन जा मोक्ष, त्याचे अधिकारीच आहेत. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तो पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती रिगाला भक्तिपंथी जगा देते. ज्ञानोबाराय वर्णन करतात 12व्या अध्यायात. असं कितीतरी ज्ञानोबाराय म्हणतात आमचे सद्गुरू हे तशा पद्धतीचे आहेत असं समजू नका, कुणाच्या तरी आधारानं जगणारे नाही. म्हणून गगनही सुनी पोटी, जे चंद्राची पगळे पुष्टी, ते चांदणे तेने सुटी अंगज याचे. आकाशाला पोटात घेऊन चंद्र आपला प्रकाश आकाशामध्ये विस्तारित करतो. आकाशभर तो चंद्राचा प्रकाश पसरतो, पण ते चंद्राचा तो प्रकाश त्या चंद्रापेक्षा वेगळा नसतो, पण त्या चंद्राला आकाशाच्या आधारावरच तो प्रकाश पसरावा लागतो. आमच्या सद्गुरूंचा प्रकाश तसा नाही. तैसे निवृत्तीपणासी कारण, हा जे आपण या आपण, दुसरं कोणी कारण नाहीये. दुसऱ्याच्या आधारावर आमचे सद्गुरू जगत नाहीत. आपण या आपण कारण ते ठरतात. घेवावया फुलाची झाले घ्राण आपुली धृती. त्याला उदाहरण दिलं, एखाद्या फुलाचा सुगंध सुटतो, कस्तुरीचा सुगंध आहे, नाही कस्तुरी कामोदहा शब्देन विभाव्यते असं आहेच आहे की. फुल जे मोगऱ्याचा हार ठेवलाय, सांगावं लागत नाही हो इथं मोगरा आहे म्हणून. कस्तुरी ठेवल्यानंतर सांगावं लागत नाही कस्तुरी आहे म्हणून. तिचा वास पसरतोच, सगळीकडे पसरतो. फुलं ठेवलेली असतील, आता ते काही फुलांना गंधच नसतो. जी खरी मोगरा फुलाला जो आहे की नाही, तो मोगरा जर बाजूला काढला तर तो सांगावा लागत नाही. त्या मोगऱ्याचा सुगंध सर्व आजूबाजूला सर्व परिसरामध्ये पसरतो, लोकांना आनंद देतो. पण मोगऱ्याला असं वाटलं की आपला काय गंध आहे एकदा आपण बघावं. म्हणून मोगऱ्याने काय केलं, घेवावया फुलाची झाले घ्राण आपुली धृती. ते फुलच नाक झालं आणि आपला सुगंध घ्यायला लागलं. हे जसं फुलाच्या बाबतीत, तसे आमचे सद्गुरू हे तशा पद्धतीचे निवृत्त आहे, दुसऱ्याच्या आधारावरचे नाही. फुलाला हातात घेऊन आपण वास घ्यावा आणि मग फुलाला बरं वाटावं असं नाही आहे. आपल्या आधारानं फुलाची किंमत वाढावी किंवा खिशाला गुलाबाचं फुल लावून आपली किंमत वाढावी, असं परस्पराश्रयत्वानं जगणं हे आमच्या सद्गुरूंचं नाही आहे. ते आपणच आपले कारण आहे. स्वयमेव मृगेंद्रता म्हणतात ना, तसं आहे. स्वयमेव मृगेंद्रता. तसे आमचे सद्गुरू हे एकटेच आपले असण्याचा आधार आहेत. म्हणून ज्ञानोबा आणखीन दृष्टांत सांगतात, दिठी मुखाची बरवे पाठीकडून जे पावे, ते आरसे धांडोळावे लागते काही. आता पुन्हा आरशाचा दृष्टांत आला, पण इथं अगदी विरोधात. ज्ञानोबा असं म्हणतात, आपल्या मुखाची शोभा पाहण्याकरता जर दृष्टीला माघारी वळता आलं असतं तर आरशाचं काम पडलं असतं. काय दृष्टांत वापरलाय बघा. तोच आरसा, जो आरसा आतापर्यंत अज्ञानाची उपाधी म्हणून पाहत होतो आपण, त्या आरशाची गरज काय ज्ञानोबा म्हणतात. जर आपलंच मुख आपल्याला पाहता आलं तर, मागे वळून आपलाच चेहरा आपल्याला पाहता आलं, आरशाची गरज लागेल काय. की राती हन गेलिया दिवस हन पातलिया, काय सूर्य होवावे लागेल. ज्ञानोबा म्हणतात, रात्र गेल्यानंतर दिवस उजाडल्यानंतर सूर्याला सूर्यपणानं उदयाला यावं लागतं काय. काहीच संबंध नाही. या सापेक्षत्वाच्या पलीकडे तो आहे. म्हणून बोध्य बोधोनी घेपे प्रमाणे साधोनी, ऐसा नवे भरवसेनी गोसावी. हा गोसावी म्हणजे निवृत्तीनाथ. सामान्यतः ज्ञानाची प्रक्रिया ही आहे, ती ज्ञानोबा सांगतात. काय प्रक्रिया आहे. बोध्य बोधोनी घेपे प्रमाण साधोनी. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञेय असणाऱ्या ब्रह्माला महावाक्य प्रमाणानं जाणून कृतार्थ होणं ही जगाची रीत आहे.
ब्रह्माला आपलं साध्य मानायचं, त्याच्याकरता काही प्रयत्न करायचे, अंतःकरण शुद्ध करायचं, गुरुकडे जायचं, उपासना करायची, त्यांच्या मुखातून महावाक्य बोध घ्यायचा, अज्ञानाचं निराकरण करायचं, पुन्हा पुन्हा महावाक्य ऐकायचं, त्याची लक्षणं करायची आणि मग साधना झाल्यानंतर कधीतरी आम्हाला ब्रह्मज्ञान होणार, ही सामान्य जगाची रीत आहे. पण ज्ञेय स्वरूपाला जाणून प्रमाण स्वीकारून, कारण प्रमाण नसेल तर ज्ञेय ब्रह्म प्राप्त होणार नाही. कारण नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, वस्तुसिद्धी लक्षण प्रमाणाने होते. मग तिथं जर प्रमाण नसेल तर आपल्याला वस्तुसिद्धी होणार नाही. मग प्रमाणजन्य ज्ञान पाहिजे, प्रमाद ज्ञान पाहिजे, प्रमाणजन्य ज्ञान पाहिजे. मग प्रमाणजन्य ज्ञान असेल तरच आम्हाला प्रमाद ज्ञान होऊ शकेल, कारण प्रमाणजन्य ज्ञानालाच प्रमाद ज्ञान म्हणतात. मग असं जर असेल तर त्याच्याकरता ब्रह्म हे आमचं लक्ष आहे, त्याच्याकरता प्रमाद ज्ञान आम्हाला झालं पाहिजे आणि मग ते झाल्यानंतर आम्ही ब्रह्म होऊ, ही जी जगाची रीत आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून बोध्य बोधोनी घेपे प्रमाणे साधोनी, असं जे इतर करून परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतात, आईसा नवे भरवसेनी गोसावी. आमचे सद्गुरू या मार्गानं ब्रह्म झालेले नाही, ते ब्रह्मच आहे. ब्रह्म होणं आणि ब्रह्म असणं याच्यातला फरक ज्ञानोबाराय. काहीतरी साधना करून ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले आमचे सद्गुरू नाहीयेत. मग हा गोसावी कसा आहे, तो कोणत्याही प्रमाणानं प्रमाज्ञान करून घेत नाही, कारण तो स्वतः ज्ञानरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ज्ञान हे त्यांचं स्वरूप आहे, सत्य हे त्यांचं स्वरूप आहे. ऐसे करणी आवेळ स्वयंभची जे निवृत्ती पण तयाचे श्रीचरण वंदिले ऐसे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं कोणत्याही सापेक्षतेशिवाय आणि कोणत्याही आधाराशिवाय ज्यांचं स्वतःचं असणं आहे, ते स्वयंभाची निवृत्ती पण, स्वयंभाचा शब्द वापर, ते स्वतः स्वतसिद्ध असं जे निवृत्तीपण आहे, त्या सद्गुरूंचे श्रीचरण आम्ही वंदिले. आता ज्ञानदेव म्हणे, श्री गुरु प्रमाणे येणे फेडिले वाचा ऋणी चौही वाचाची. ज्ञानेश्वर महाराज आता म्हणतात, मी या सद्गुरूंच्या नमस्कारानं काय केलं तर चारी वाणीचं ऋण फेडून टाकलं. आता माझ्यावर वाचेचं ऋण राहिलं नाही, मी ऋणमुक्त झालो, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आता ते ऋण कोणतं, ते कसं असतं, त्या ऋणाचा परिणाम काय, ते ऋण कशाला म्हणावं, आपण ऋण घेतो त्या ऋणाचा या ऋणाचा काही संबंध आहे का, वगैरे हा जो सगळा प्रकार आहे तो ज्ञानोबाराय ही ओवी म्हणजे तिसऱ्या प्रकरणाचा उपक्रम आहे. कारण तिसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानोबारांनी तिसऱ्या प्रकरणाचं नावही आपण पाहू. तिसरं, आता हे गुरुस्तवनाचं जसं प्रकरण आहे तसं तिसरं प्रकरण म्हणजे वाचाऋण परिहार प्रकरण. ते वाचा ऋण आम्ही फेडलं असं जे ज्ञानोबाराय म्हणतात, ते चारही वाचा म्हणजे परापश्यंती, मध्यम आणि वैखरी या चारही वाचांचं ऋण आम्ही फेडलं. ते कसं फेडलं, ते ऋण घेतल्याबरोबर फिटत नाही, कमीत कमी वर्षभर थांबावलं. याकरता ते ऋण कसं फेडलं याचा विचार आपल्याला पुढच्या वर्षी करायचा आहे. आता या आपली ही प्रवचन सेवा थांबते आहे. 7 दिवस आपण ज्ञानोबा यांच्या या दुसऱ्या प्रकरणातल्या सिद्धांताचा विचार करत होतो. वेळ कमी पडतो हे मलाही कळतं, परंतु वेळ कमी पडतो म्हणूनच याचा आनंद आहे हेही आपण समजू. या रटाळपणानं 10 वर्ष लांबवत राहिलं तर नंतर नंतर याचा कंटाळा यायला. म्हणून या वर्षी हे संपवायचं असं संकल्प करूनच मी इथे बसलो. अर्थात त्याच्यामध्ये काही सिद्धांताच्या विस्ताराची धावपळ झाली असेल माझी, त्याबद्दल मी क्षमा प्रार्थी आहे, परंतु ते करणं हे आवश्यक होतं. दृष्टांतामध्ये मी फारसा अडकलो नाही. कालपासून जरा मी वेग घेतलाच होता. कालही पुष्कळ ओव्या संपवल्या, आजही 10 ओव्या संपवल्या. रोज आपल्या 2 नाही तर 3 ओव्या जास्तीत जास्त संपत असत, परंतु दृष्टांताची एक मालिका होती म्हणून मी थोडंसं वेग वाढवून त्या दृष्टांताकडे थोडासा कानाडोळा करूनच पुढे आलो. पण ते करणं आवश्यक होतं. असं जर आपण करत राहिलो तर अनुभवामृत संपायचा कधी, त्याच्या आधी आपण संपण्याची शक्यता जास्त. आपण म्हणजे तुम्ही आणि मी पण त्याच्यात आहोत. कारण ज्ञानोबारांनी स्वतःनी म्हटलंय की अरे संतांचे शब्द म्हणजे समुद्राहून खोल अर्थ भरीत असतात. त्याची खोली आपल्या बुद्धीला कळेल का, त्याच्या खोलीपर्यंत आपल्या बुद्धीला पोचता येईल का, पोचता येत नाही. मी अनेक वेळेला हे सांगत आलोय की ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या शब्दामध्ये काय आशय साठवलेला आहे, ज्ञानोबारायांना त्या शब्दातून नेमकं काय म्हणायचं आहे हे ज्ञानोबाराय सोडलं तर कुणालाही कळत नाही. मी क्षमा मागून बोलतो इतर सर्व पंडितांची, विद्वानांची, हे कुणालाही कळत नाही. त्यांच्या शब्दाचा अंत त्यांनाच लागेल, आपल्याला लागणार नाही, आपल्याला लागणार नाही. पण एक आहे की आपण प्रयत्न करू नये असं मात्र नाही. आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे, आपण त्याचा विचार करत राहिलं पाहिजे.
समुद्राचा थान कुणाला लागत नाही. जेवढा आपला दमसास टिकतो तिथपर्यंत खाली आपल्याला जाता येतं. हे जरी खरं असलं तरी दुर्दैवाने अज्ञानाने आपण पोचलो त्याला तळ समजण्याचा वेडेपणा आपण करू नये. तो तळ कदाचित अजून खाली असेल. तसं ज्ञानोबारांच्या शब्दाचा अर्थ करत असताना आपल्याला जिथपर्यंत पोचता आलं तो मी सांगतो तोच त्याचा अर्थ आहे असं म्हणण्याचं धाडस आपण करू नये. कदाचित आणखीन वेगळे अर्थ आपल्याला चिंतन करताना मी सांगतो त्याच्यापेक्षा काही चांगले अर्थ आपल्याला सुचू शकते. याच्यापेक्षा कित्येक पटीनं चांगलं प्रतिपादन तुम्हाला करता येऊ शकेल. येणार नाही असं नाही. मी सांगतो माझ्या बुद्धीनं, ती मर्यादित बुद्धी असते. आपण चिंतन कराल तर ह्याच्यापेक्षा अधिक चांगल्या भावाची निर्मिती आपण याच्यातून करू शकाल. ज्ञानोबाराय कदाचित आणखीन चांगला अर्थ आपल्या बुद्धीमध्ये टाकतील. ज्ञानोबाराय आपल्यावर कृपा करतील. कुणाला माहिती काय. आपण फक्त ज्ञानोबारायांना काय म्हणायचं आहे याच्या कल्पना करत असतो. हा शब्द ज्ञानोबारायांनी वापरला त्यांना असं म्हणायचं असावं. हा शब्द त्यांनी वापरला त्यांना असं हे अंदाज आहेत सगळे. या सगळ्या कल्पना आहेत. ही अनुमान आहेत सगळे. ज्ञानोबारायांना काय म्हणायचं हे ज्ञानोबारायांनाच माहिती. आम्ही अनुमान करतो, अंदाज करतो. आणि खरं सांगू ज्याचा अंदाज जरा बरा वाटतो त्याला लोक विद्वान समजतात. दुसरं काही नसतं. विद्वत्ता ज्ञानोबारायांच्या ग्रंथासमोर कोणी विद्वत्ता मिरवूच नाही. कोणीही अभिमान मिरवू नये असे ज्ञानोबारायांचे शब्द. तरी आपण धाडस करतो आहोत. अनुभवामृताचा अर्थ सांगण्याचा धाडस मी करतो आहे आणि फक्त ते तुमच्या आधारानं करतोय. म्हणून फक्त कृतज्ञता व्यक्त करतो. आज आपण इथं थांबतो आहोत. पण थांबतो आहोत म्हणजे पुढच्या वर्षीचा संकल्प करून थांबतो आहोत. म्हणून तिसऱ्या प्रकरणाला आपण प्रारंभ केलेला आहे. वाचारण परिहाराचं तिसरं प्रकरण आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण इथं 7 दिवस ही सेवा करण्याची संधी प्रतिवर्षी मला मिळते. त्याबद्दल रामकृष्ण मठाचा कृतज्ञतापूर्व उल्लेख करणं हे आवश्यक आहे. याच्याशिवाय हे घडलं नसतं. मलाही चिंतनाला दिशा मिळाली नसती. आपल्यालाही कदाचित जर काही आनंद मिळाला असेल तर त्या आनंदाचं कारण अमृतानुभव जेवढा आहे, ज्ञानोबारांचे शब्द हे जेवढं त्याला कारण आहे आपल्या आनंदाकरता, तेवढंच रामकृष्ण मठ हाही तेवढाच कारण आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून मी हे अनेक वेळेला बोलत आहे. इथं अनेक लोकांना खूप आनंद मिळतो. लोक मला नंतर सांगतात की खूप छान आम्हाला कळलं, खूप छान तुम्ही सांगितलं, खूप आम्हाला आनंद वाटला या सगळ्यातून. पण मी आपल्याला हे सांगू इच्छितो की कोणताही वक्ता जेव्हा बोलतो त्यावेळेला त्याच्या मुखातून जे प्रतिपादित होतं, त्याच्या मुखातून जे प्रकट होतं ते सगळंच त्याच्या बुद्धीचं वैभव असतं किंवा त्याच्या सेवेचं वैभव असतं किंवा सेवेचा उपासनेचा तो परिणाम असतो असं नाहीये. त्याच्या बुद्धीचा सेवेचा उपासनेचा भाग असेलही कदाचित, मी नाकारत नाहीये. पण बऱ्याच वेळेला असंच घडतं की त्याच्या मुखातून जे चांगलं प्रकट होतं ते त्याच्या बुद्धीचं वैभव म्हणून प्रकट होत नाही. समोर बसलेल्या श्रोत्यांचं प्रेम त्याच्याकडून ते बोलवून घेत असतं. खरं म्हणाल तर श्रोता वक्त्याचा संबंध हा प्रेमाचा संबंध आहे. तो एकरूपतेचा संबंध आहे. श्रोता आपल्याला हवं तसं वक्त्याच्या तोंडातून वदवून घेण्याला समर्थ असतो. आणि सुदैवाने असे श्रोते मिळतात हे वक्त्याचं भाग्य असतं. नाहीतर कित्येक ठिकाणी आम्हाला असे श्रोते भेटतात, बाप रे बाप. म्हणजे तुकाराम महाराजांचं वचन मला नेहमी आठवतं, तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्यामुनी दगड बरे देव. असं काही काही वेळ अहो श्रोते असे समोर बसतात, हसतही नाही तर रडतही नाही. म्हणजे कीर्तन संपेपर्यंत आम्हाला हळूहळू ही शंका यायला लागते की आहे का. किती असं तटस्थ राहावं, किती असं मख्ख मुखानं ते ऐकत राहावं हे कळत नाही. परंतु चांगला श्रोता मिळणं हे वक्त्याचं भाग्य असतं. आणि श्रोत्याचं विस्मरण हेही वक्त्याचंच भाग्य असतं. म्हणून मी आपल्याला मागेही सांगत आलेलो आहे, आताही सांगतो आहे की हे मी चांगलं बोलतो हे मला तुम्ही असं प्रशस्ती पत्रक देऊ नका. मी आपल्याला हे सांगतो हे या जागेचं वैभव आहे. ही जागा अशी भारलेली जागा आहे. ही जागा अशी उपासनेने समृद्ध झालेली जागा आहे की या जागेवर मला उठवून आपल्यापैकी कोणी बसेल तरी ह्याच्यापेक्षा चांगलं सांगू शकेल. मी आपल्याला याची खात्री देतो. आपण प्रयोग करून बघूया. मी खात्री देतोय ही जागा भरलेली आहे. मागे आपण पहा ना कोण उभे आहे. मागे आपण बघा. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, वर कोण आहे बघा, त्याच्या तळवटी आपण बसलो आहोत.
वर मंदिर आहे, त्याच्या तळवटी आपण आहोत. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू त्याला सांगा जोची. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. तसं गुरुकृपेने तुमचा माझा उद्धार व्हावा एवढीच सदिच्छा भगवान श्री रामकृष्ण परमहंसांच्या, शारदा देवींच्या मातेच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या चरणी मी ती इच्छा प्रदर्शित करतो की त्यांच्या कृपेनं आपलं जीवन धन्य व्हावं. हा श्वास संपायच्या आधी आपल्याला सद्गुरूंची कृपा प्राप्त व्हावी, त्याच्या आधी भगवत दर्शन घडावं, त्याच्या आधी ब्रह्मज्ञान व्हावं, त्याच्या आधी सद्गुरूंच्या भगवंताच्या चरणाविषयी अंतःकरणामध्ये निस्सीम प्रेम निर्माण व्हावं, अशी कृपा त्यांनी तुमच्या माझ्यावर करावी एवढीच प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करू शकतो. याच्या पलीकडे अधिक बोलण्याचं काही कारण नाही आहे. म्हणून ही 7 दिवसाची जी सेवा मला करता आली ती ज्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं झाली, स्वामी सद्गुरू श्री भास्करेश्वरानंदजींच्या चरणी समर्पित करतो. माझ्या सन्मुख स्वामी पूज्य श्री श्रीकांतानंदजी उपस्थित आहेत, त्यांच्या आणि सद्गुरू श्री भवानंदजी महाराजांच्या चरणी आणि अर्थात ज्यांच्या आधारानं मी हे बोलत आलो त्या तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जवळजवळ मला वाटते 20 दिवसापासून आपण या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत आहोत. भगवान श्री रामकृष्णांच्या मंदिराचा 18वा वर्धापन दिन आपण यावर्षी साजरा केला आणि दरवर्षी हा कार्यक्रम रामनवमीच्या दिवशी सुरू होत असतो. यावर्षी पण झाला. 3 दिवस संगीताचा कार्यक्रम झाला. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी त्याचा फायदा घेतला असेल. त्यानंतर महाराजांचं व्याख्यान 28 पासून सुरू होणार होतं, पण काही कारणामुळे ते आपल्याला थोडं पोस्टपोन करावं लागलं. तेव्हा 28 ते 4 पर्यंत वेदांतानुसार ध्यान पद्धती यावर 8 दिवस इथं व्याख्यान दिले, ते पण तुमच्यापैकी बरेच जणांनी ऐकले. त्यानंतर 5 पासून तर आता 11 पर्यंत आपण अमृतानुभवाचा अनुभव घेत आहोत. आणि जवळजवळ हा एक आठवडा सद्गुरूचं चिंतनच महाराजांनी आपल्याला सांगितलं की गुरुचं जीवनामध्ये किती महत्वाचं स्थान आहे. जीवशिवाचे करण्या मिलन एका गुरुविन कोण असे, गुरु शिष्य नाते असे अद्भुत, नाही समजत मर्त्य जीवा. कसा होईल शिष्याचा उद्धार, हाच एक विचार गुरु करी. गुरुच्या प्रेमाची न होई तुलना, अहेतुक करुणा शिष्याप्रती. गुरुविना नसे अध्यात्म जीवन, जावे सर्व भावे शरण गुरुपदी. श्रीकांत म्हणतो, करा आता घाई, कधी मृत्यू येई कोण जाणे. गुरुचे चरण धरा पावन, जाईल सगळे पाप धुवन. गुरु देईल तुम्हास शांती, दूर करील सर्व भ्रांती. गुरु असे माता पिता, शिष्यांची वाहतो चिंता. गुरु असे दिव्य शक्ती, दृढ कराहो गुरु भक्ती. गुरु असे अंतर्यामी, मन बुद्धीचा तोच स्वामी. भूत भविष्यास गुरु जाणी, गुरु असे सर्व ज्ञानी. गुरुचे नित्य करा स्मरण, करील तो संकट मोचन. श्रीकांत नतमस्तक होऊन, गुरुचरणासी करी नमन. तेव्हा गुरुचं महात्म्य आपण ऐकलं की आध्यात्मिक जीवनामध्ये गुरुची किती महत्वाची भूमिका असते की तोच जीवाचं आणि शिवाचं मिलन करून देतो, रामाचं आणि सीतेचं मिलन करून देतो, ज्याला आपण हनुमान म्हणतो. तेव्हा गुरुचं आता पण 7 दिवस आपण विवेचन ऐकलं की महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुची जी स्तुती केलेली आहे त्यामध्ये काय तत्व आहे आणि कशा प्रकारे गुरु आपला उद्धार करू शकतो, जे आपल्या वेदांतामध्ये गुरु शिष्य परंपरा सांगितलेली आहे की आध्यात्मिक जीवनामध्ये गुरुचं खूप महत्वाचं स्थान आहे. तेव्हा हे सगळे कार्यक्रम आपण ऐकतच आहात आणि ऐकतच राहणार आहोत. शेवटी हा आपला एक आध्यात्मिक प्रवास आहे आणि हा प्रवास थोडा खडतर आहे, कारण देहबुद्धीकडून आपल्याला आत्मबुद्धीकडे जायचं आहे. आपण जरी किती जरी म्हटलं तरी काही केले आपली देहबुद्धी जात नाही. देहोहम इत्येव जडस्य बुद्धी, शंकराचार्य म्हणतात की मी देहच आहे,
जड माणसाची बुद्धी असते, तेव्हा ह्या देहभावाकडून आपल्याला हळूहळू आपल्या आत्मभावाकडे जायचं आहे. प्रवास फार कठीण आहे, त्यामुळे आपल्याला एका दिवसामध्ये काही होणारही कार्य नाही, सतत करत राहावं लागणार आहे. आणि या प्रवासामध्ये अडथळे आहेत. व्याख्यान ऐकणं आहे, भजन ऐकणं आहे, त्यानंतर साधन भजन करणं, जप करणं, ध्यान करणं, इंद्रिय निग्रह करणं, आसक्ती सोडणं. तर हे सगळं आहे, पण हे सगळं कठीण असूनही करावं लागणार आहे. कारण गीतेमध्ये भगवान म्हणतात, यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजा. सुरुवातीला ह्या गोष्टी जरी विषयाप्रमाणे असल्या तरी परिणाम मात्र चांगला आहे, कारण आपल्याला अमृताची प्राप्ती होणार आहे. आपण जे अमृतानुभव ऐकला, तेव्हा या अमृताचा अनुभव जर घ्यायचा असेल तर सुरुवातीला जरी प्रवास खडतर असेल तरी तो केला पाहिजे. कारण शेवटी आत्मबुद्धी प्रसादजम, सात्विक आनंद आहे. जेव्हा आत्मबुद्धी प्राप्त होते तेव्हा मग हा बाकीचा जो आनंद आपल्याला जगामध्ये मिळतो तो आनंद काही राहत नाही. तर हा प्रवास खडतर आहे, आपल्याला करावा लागणार आहे. शेवटी आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागणार आहे. त्यामुळे प्रवचन, श्रवण, स्वाध्याय, प्रवचन हे सगळं करावं लागणार आहे आणि त्याबद्दलच आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. तेव्हा रामकृष्ण मठामध्ये सुद्धा हे असे कार्यक्रम होतात, आपल्याला माहितीच आहे. आणि उद्देश हाच की काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडाव्या, आपल्याला यापासून फायदा होणार, आपल्याला अमृताचा अनुभव होणार. पण फक्त हा अनुभव आपल्या पुरताच आपल्याला ठेवायचा नाही, तर हा अनुभव इतरांना पण व्हावा यासाठी प्रयत्न करायचे. जे स्वामीजी म्हणाले की आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच, आपल्या मोक्षासाठी प्रयत्न करायचा, पण जगाच्या हितासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून रामकृष्ण मठाद्वारे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी हे सगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. तेव्हा जर तुमच्यामध्ये कोणी शिक्षक असेल, कोणी पालक असेल आणि तुम्हाला तशा काही वाटले की आपण सुद्धा शाळा कॉलेजमध्ये काही कार्यक्रम अरेंज करू शकतो, तर तुम्ही नक्कीच करू शकता. तिथे गेल्यानंतर आम्ही कार्यक्रम करतो आणि त्यानंतर त्यांना काहीतरी मूल्य देतो. ते मूल्य त्यांच्यासोबत राहावी अशी आमची अपेक्षा असते. आता तुमच्यापैकी बहुतेक जण इथे पालकच आहेत, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी कोणी नाही. तेव्हा पालकांनी सुद्धा काही मूल्य आपल्या पाल्यांना दिली पाहिजे. मग जेव्हा आम्ही सगळा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या हाती काहीतरी देतो, कारण ते विसरून जातात. महाराज म्हणालेच की विस्मृती होणं हे सुद्धा एक भागीचं आहे आमचं, कारण पुन्हा पुन्हा सांगायला मिळते त्याच गोष्टी. तेव्हा किती जरी कार्यक्रम आपण ठेवले तरी ते विसरतात, पण ते विसरू नये म्हणून काहीतरी नोट्स त्यांच्या हाती द्यावे लागतात. तेव्हा आता तुम्ही सगळे पालक आहे, तर तुम्ही पाल्यांसाठी काय केलं पाहिजे त्यासाठी पण एक नोट्स मी काढलेली आहे. आपुले संतान हिची खरी संपत्ती पालकांना व्हायची ती असू द्यावी. धनमान यश येतील जातील केवळ उरेल कीर्ती जगी. आई वडिलांनी असावे सावध चांगली सोबत मुलांना द्यावी. असोत मुलांचं काही थोडे दोष उगीच आक्रोश करू नये. आई वडिलांच्या प्रेमाची सावली लेकरांना हवी जीवनात. शिस्त लावण्यासी करावी धडपड हातीला लाड करू नये. काय उपयोग आलिशान घर घरणा संस्कार घरामाजी. पैसा शिक्षणाचे ध्येय नाही होणे मनुष्य घडविणे हेची ध्येय. चारित्र्य संपन्न होतील संतांना यासाठी प्रयत्न असू द्यावे. शिवाजी महाराज होतील निर्माण जिजाबाई समान माता हवी. विवेकानंद देती धर्माचा संदेश भुवनेश्वरी मातेस श्रेय द्यावे. नित्य निरंजन अससितू तात सांगती पुत्रांचं मदालसा. सत्य आचरण करावी जीवनात शिकवी सत्यकामाचा जाबाला. काया वाचा म्हणे सत्कर्म घडावी ऐसी विद्या द्यावी संतानांना. गरीब अज्ञानी हेची आम्हा देव रुजवा ऐसा भाव मुलांमध्ये. मुलांना घडवा उत्तम नागरिक हेची ध्येय एक श्रीकांत म्हणे. तेव्हा पालकांनी कशा प्रकारे आपल्या पाल्यांना घडवलं पाहिजे, जे तेवढी मोठी जबाबदारी आहे. आपण जेव्हा बघतो की पाश्चात्य संस्कृतीचा प्रचंड प्रवाह जोरामध्ये भारतामध्ये वाहत आहे. आता फक्त आपण आपल्या पुरताच विचार केला की आमलाच अनुभव मिळाला पाहिजे, आम्हीच मुक्त झालो पाहिजे, फक्त आम्ही आमच्या पुरता विचार केला तर आपल्याला पुढची पिढी घडवता येणार नाही. तेव्हा जर आपल्याला चांगली पुढची पिढी घडवायची असेल तर ते संस्कार देणं महत्वाचे आहे. ते घरीच संस्कार मिळाले पाहिजे, शिक्षकांनी पण द्यायला पाहिजे. म्हणून आपण मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव म्हणतो. हे संस्कार देण्याचं कार्य सगळ्यांचंच आहे. पण आज आपण बघतो की हे असे संस्कार देणं शक्य होत नाही, कारण आपण बघतो की किती लोक व्यस्त झाले. आई वडील नोकरीमध्ये बिझी असतात आणि मुलं नुसते टीव्ही बघत असतात, आणि त्यामुळे आपण बघतो की मुलांना चांगले संस्कारच मिळत नाही. त्यासाठी आम्ही विवेकानंद ज्ञानपीठाची ती उभारणी करत आहोत. आता उद्या परवाच उत्खननाचं कार्य सुरू होणार आहे आणि या विवेकानंद ज्ञानपीठाद्वारे हे सगळे वेगवेगळे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविला जाणार आहे. शिक्षकांसाठी
कॉर्पोरेट एम्प्लॉईजसाठी किंवा पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, म्हणजेच पुढच्या पिढीला चांगले संस्कार मिळावे. त्यांनी तर पैसे कमवावेच, पण त्यासोबत त्यांना मूल्य शिक्षण द्यावं, जे स्वामीजी म्हणतात की मॅन मेकिंग कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन. कारण ह्या अमृताचा अनुभव घेण्यासाठी पहिली पायरी म्हणजे चारित्र्य. म्हणून स्वामीजी म्हणाले की वी वॉन्ट कॅरेक्टर बिल्डिंग, नेशन बिल्डिंग एज्युकेशन. कठोपनिषदेमध्ये म्हटलं आहे की चारित्र्य असल्याशिवाय हे अमृतत्व प्राप्त करून घेता येत नाही. तेव्हा चारित्र्य संपन्न युवक निर्माण करण्यासाठी रामकृष्ण मठ सतत कार्यरत आहे. तेव्हा या विवेकानंद ध्यानपीठाच्या उभारणीसाठी सुद्धा तुमचा थोडाफार हात लाभावा. कारण हे कार्य पुढे हजारो वर्षापर्यंत पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ही संस्था कार्य करत राहणार आहे. मोठं प्रोजेक्ट आहे, 30 कोटीचा प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये वेद विद्यालय आहे आणि बऱ्याच काही संस्था आहेत. तेव्हा हे सगळं कार्य आरंभ होणार आहे. आता कुठे सुरुवात आहे, पण बघायला एक 10-15 वर्षामध्ये कितीतरी तरुणांना ह्या एका विद्यापीठामधून, ज्ञानपीठामधून बरंच काही त्यांना प्राप्त होईल. कारण आज आपण बघतो की समाजाची घडी किती बिघडलेली आहे. आपल्याला दररोज त्याचा अनुभव येत आहे. त्यावर सुद्धा एक छोटीशी कविता केली ती सांगून मी माझं 2 मिनिटाचं व्याख्यान संपवतो. कलियुग आला देवा, कलियुग आला, नर तुला विसरला देवा, तुला विसरला. आले विज्ञानाचे युग, वाढले सुखोपभोग, नर त्यातची गुंतला देवा, तुला विसरला. तुझी माया विलक्षण, खेळ देई नवनवीन, जीव त्यातची रंगला देवा, तुला विसरला. नाही वेळ भेटण्यासी, नाही वेळ साधनेसी, नर यंत्रवत झाला देवा, तुला विसरला. काय सांगावे जीवाला, संसाराचा मोह याला, खाण्यापिण्याचं रमला देवा, तुला विसरला. थट्टा मस्करी करण्यास भरपूर वेळ त्याला, साधन भजन सोडिले देवा, तुला विसरला. जीव ईश्वराचा पुत्र, कसे कळेनारे याला, आत्मकेंद्रित हा झाला देवा, तुला विसरला. पूर्वी माळ असे हाती, आज सेलफोन आला. पूर्वी माळ असे हाती, आज सेलफोन आला, वेळ गप्पा मारण्याला परी तुला विसरला. होते दुःख श्रीकांतला, बघून जीवाच्या दशेला, विनवितो रामकृष्ण तुझं वाचली पायाला. तर आज हा कार्यक्रम संपत आहे. 3 आठवड्याचा कार्यक्रम आज संपत आहे आणि महाराजांनी 7 दिवस पर्यंत आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचा जो अनुभव आहे त्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे प्रभावीपणे त्यांनी महाराजांचे शब्द आपल्यासमोर मांडलेले आहेत. हा एक वाङ्मयी यज्ञच आहे. तेव्हा त्यांनी वाङ्मयी सेवा दिलेली आहे, त्याबद्दल आपण नक्कीच त्यांचे आभारी आहोत. आणि तुम्ही सर्व यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालात. 7 दिवस या अमृतानुभवाचा आनंद घेतला. आता असाच आनंद तुम्हाला 1 वर्ष टिकून ठेवायचा आहे आणि फक्त तुमच्यापुरताच ठेवायचा नाही, तर समाजामध्ये पण तो पसरवायचा आहे आणि समाज पण चांगल्या प्रकारे घडवायचा आहे. म्हणजेच आत्मनोमोक्षार्थ जगत हितायचं, जगासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणून लक्षात ठेवा की रामकृष्ण मठाद्वारे हे जे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये सहभागी व्हा. बाकी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पर्टिक्युलरली तरुण पिढीसाठी असे कार्यक्रम आयोजित करा की ज्याद्वारे त्यांना स्वामीजींचे, विवेकानंदांचे विचार की ज्या आजच्या युवकांना खूप आवश्यक आहे. कारण स्वामीजींचा जन्मदिवस 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस आहे. म्हणजे युवकांना प्रेरणा देणारं एक चरित्र या भारत मातेनं निर्माण केलं आहे की आजच्या तरुणांना ज्या विचारांची गरज आहे ते विचार स्वामीजी देऊ शकतात. म्हणूनच त्यांचा दिवस 12 जानेवारी या राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तेव्हा त्यांचे विचार युवकांपर्यंत पोहोचेल, आपल्या मुलांपर्यंत पोहोचेल, यासाठी पण आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आणि नवीन पिढी चांगल्या प्रकारे घडू आणि नक्कीच भगवंताचं सहकार्य आपल्याला त्यासाठी लाभणार आहे. भगवंताला प्रार्थना करू की आम्हाला त्यांनी शक्ती द्यावी की हे सगळं त्यांचं कार्य आम्ही चांगल्या प्रकारे करू शकू. तेव्हा परत एकदा आपले सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे दोन्ही महाराजांना प्रार्थना करतो
की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि आपले प्रणाम स्वीकारावेत. प्रणाम नेहमीप्रमाणे पुरुषांनी बसून राहायचे. स्त्रिया उजव्या बाजूने येतील, मधून जातील. त्या